सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा व इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला थोडा उशीर झाला होता आणि आजचे जे प्रमुख व्याख्याते आहेत माननीय डॉक्टर मुकुंद देवशी सर हे जॉईन झालेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या वेबिनारच्या आयोजनामध्ये मूळ भूमिका अशी होती की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1920च्या अधिवेशनापासून तर थेट आजपर्यंत म्हणजे 1920 पर्यंत 317वा कलम रद्द होईपर्यंत भारताच्या संस्थानांचं विलीनीकरण ही प्रक्रिया चालूच होती. प्रथमतः 1920 साली अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये प्रजामंडळाची स्थापना करण्यात आली आणि या प्रजामंडळाच्या स्थापनेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळपास संस्थानामधील 700 राजकीय कार्यकर्ते सहभागी झालेले होते आणि इथून खरोखर संस्थांनी प्रजेच्या चळवळीशी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीची एकत्रितपणे नाळ जोडल्या गेली. आणि त्यामुळे साहजिकच आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आपल्या येथील राष्ट्रीय काँग्रेसचा चळवळीचा समन्वय, या दोन्हीचा समन्वय हा केवळ योगायोग नव्हता, तर तो संस्थानिक प्रजेच्या प्रजामंडळाच्या राजकीय चळवळीचा परिपाक होता. जवळपास 1920च्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने सांगितलं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठरावही आणला होता की कुठलीही राजकीय चळवळ ही काँग्रेसच्या नावाने विकसित करता येणार नाही. आणि नंतर तीच भूमिका त्यांनी 1927च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुद्धा कायम ठेवलेली होती. त्यामुळे साहजिकच होतं की 1920 ते 1927 पर्यंत जे जे काही संस्थानिक चळवळीमध्ये राजकीय घडामोडी घडल्या होत्या, या सगळ्या राजकीय घडामोडी हे स्थानिक मंडळाच्या अनुषंगाने घडल्या, त्या स्थानिक मंडळाच्या नेतृत्वामध्ये घडल्या होत्या. त्यामध्ये कुठेही राष्ट्रीय काँग्रेसचं नाव मात्र संस्थानी प्रदेशामध्ये येत नव्हतं. त्यामुळे उघड संस्थानांची नाराजगी किंवा संस्थानांची नाराजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे घेत नव्हतं. साहजिकच होतं की 1857 राष्ट्रीय उठावाचं एक उत्तम उदाहरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समोर होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला माहित होतं की संस्थानांचा विरोध जर का घेतला गेला तर आहे ती ही राजकीय चळवळ ही संपुष्टात येऊ शकते. आणि म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1929च्या लाहोरच्या अधिवेशनापर्यंत संस्थानांच्या राजकीय घडामोडीकडे उघड समर्थन तिथल्या चळवळीला दिलेलं नव्हतं. मात्र लाहोरच्या अधिवेशनामध्ये या दिवशी उहापोह झाला. तर थेट 1938 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं हरिपूरच्या अधिवेशनापर्यंत मात्र संस्थानिक प्रदेशामध्ये राजकीय चळवळी करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उपयोग करून घ्यायला अनुमती दिलेली नव्हती. पहिल्यांदा 25 जानेवारी 1938ला महात्मा गांधींनी ठराव घेतला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने यावर विचार करावा असं आवाहन केलं. इतकंच नव्हे तर टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी त्या दिवशी मुलाखत दिली होती 25 जानेवारीलाच, आणि त्यामध्ये उघडपणे त्यांनी सांगितलं होतं की संस्थानिक प्रदेशची स्वातंत्र्याची मागणीची चळवळ आहे, ही चळवळ ही केवळ संस्थानिक प्रदेशची चळवळ नाही, ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक भाग आहे. म्हणजे उघडपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय संस्थानातल्या प्रजेला पाठिंबा देण्याचं धोरण हे हरिपूर काँग्रेसच्या अधिवेशनानंतर घेतलेलं आहे. तत्पूर्वी मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उघडपणे पाठिंबा हा दिलेला नाहीये. आणि त्याचा परिपाक असा झाला की 1935चं प्रांतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रांतीय सरकार स्थापन झाल्यानंतर कुठेतरी संस्थानिक प्रदेशच्या राजकीय चळवळीला
खरोखर प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे संस्थानांची विलीनीकरणाची जी प्रक्रिया आहे किंवा संस्थानाच्या सामीलीकरणाची प्रक्रिया आहे, त्या मागली पार्श्वभूमी ही आहे की जवळपास 1938 पर्यंत कुठलंही राजकीय, कुठलंही सांस्कृतिक उन्नयन हे संस्थानिक प्रदेशामध्ये होत नव्हतं. त्यामुळे साहजिकच आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीमध्ये संस्थानिक प्रदेशामधील जनतेचा सहभाग हा येत नव्हता. पण 1942 लढा जो होता, ह्या 1942 लढ्यामध्ये मात्र उघडपणे संस्थानिक प्रजेनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीमध्ये भाग घेतला. याचा परिपाक असा झाला की जे संस्थानं होती, या संस्थानांना माहित झालं होतं की आपल्याला केव्हा ना केव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत जुळून घ्यावं लागेल किंवा संघराज्याशी आपल्याला जुळून घ्यावं लागेल. बऱ्याचशा लहान सहान जे संस्थान होते त्यांची मनोभूमिका तयार झालेली होती. पण त्रावणकोरचं संस्थान असेल, हैदराबाद संस्थान असेल, जुनागड असेल, काश्मीर असेल, ही संस्थानं मात्र या पेक्षाही वेगळी भूमिका आपली घेत होती. म्हणजे तो भोपाळचा नवाब असेल किंवा बडोदा संस्थान असेल, यांची स्वतःची चलन होती. त्यामुळं दळणवळण व्यवस्था होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संस्थानांचं विलिनीकरण करणं हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इतकं सोपं झालेलं नव्हतं. भारत स्वतंत्र झाला होता, पण 25% जवळपास ही जे 25% जवळपास ही जे प्रदेश आहे, हा प्रदेश हा भारतामध्ये विलीन झालेला नव्हता. म्हणजे संस्थानांनी सामीलीकरणावर सह्या केलेल्या होत्या, पण विलिनीकरण हे मात्र पूर्ण अंशानं झालेलं नव्हतं. त्यामुळं सामीलीकरण आणि विलिनीकरण यामध्ये थोडासा भेद आहे. कायदे दृष्ट्या जर का पाहिलं, सामीलीकरणाने सह्या केल्या होत्या, पण संपूर्ण विलिनीकरण हे मात्र शक्य झालेलं नव्हतं किंवा झालेलं नव्हतं. ही प्रक्रिया ही डिसेंबर 1949 मध्ये हळूहळू चालू होती. लक्ष द्यायचं ना. आणि स्मरण साठी नंतर रमेश जरकर सर, म्यूट करा त्यांना. आवाज म्यूट करा. तर ही जी विलिनीकरणाची प्रक्रिया जी आहे, ही विलिनीकरणाची प्रक्रिया ही जवळपास 2019 पर्यंत, म्हणजे मागच्या 5 ऑगस्ट 2021 जेव्हा 370 रद्द झालं तिथपर्यंत येऊन पोहोचते. म्हणजे 1920 चा राष्ट्रीय काँग्रेसचा ठराव, 2020-19चा 17वा कलम रद्द करण्यापर्यंत ही सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे हा व्यापक मग त्यामध्ये जुनागडचं सामीलीकरण असेल, काश्मीरचं सामीलीकरण असेल किंवा आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा यशस्वीपणे प्लीज सर्व सदस्यांना विनंती आहे की आपापले आवाज म्यूट करा. प्लीज सर. तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया काँग्रेसच्या भूमिकेमध्ये होती. त्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सामीलीकरण विलिनीकरण दोन्हींचे आज आपले प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर मुकुंद देवसी सर विस्तृत प्रमाणामध्ये आपली आणि विचार मांडतील. मी माननीय मुकुंद देवसी सर अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोभूमिका मांडावी. हॅलो सर. हा दिसतोय? हा दिसतोय सर, व्यवस्थित येत आहे. नमस्कार. इतिहास विषय हा कथाकथनाचा नाही किंवा गोष्टी सांगून मनोरंजन करण्याचा नाही, तर तो भूतकाळातील घटनांमधून शहाणपण घेऊन भविष्य काळ निष्कंटक करण्याचा ज्ञानाचा विषय आहे. येसका या इतिहास तत्वज्ञानाने व्हॉट इज हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. त्यात विवेचन करताना तो असं म्हणतो
इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामधील कधीही न संपणारा संवाद आहे. आणि आजच्या या पार्श्वभूमीवर आपणही भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संस्थानांचं विलिनीकरण या अनुषंगाने हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर अमेरिकन इतिहास नेहमीच याच्यामध्ये इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा पूल आहे आणि याच आशय म्हणून आपण आज या पुलावरून भूतकाळाकडे पाहून वर्तमानात चर्चा करणार आहोत आणि भविष्यकाळ कसा सुकर करायचा या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. प्रथम या वेबिनार मध्ये सर्वांना नमस्कार आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐतिहासिक दृष्टीने आणि सामाजिक व्यापारी मार्गावरील प्रमुख ठाणं असलेलं आपलं खर्डा गाव ऐतिहासिक घटनेच्या असंख्य पाऊल खुणा आपल्या अंगाखांद्यांवर घेऊन मिरवत आहे. या ऐतिहासिक गावातील संत गजानन महाराज महाविद्यालयाच्या इतिहास विभागानं आयोजित केलेला हा वेबिनार या प्रसंगी उचित आहे. राष्ट्र उभारणीचे लक्ष समोर ठेवून चारित्र्यवान विद्यार्थी घडवण्यासाठी अशा प्रकारांचे आयोजन हा एक भाग असतो आणि अशा या आयोजन केलेल्या वेबिनार मध्ये मला बोलावलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे धन्यवाद मानतो. या ऐतिहासिक घटनांच्या अनुषंगाने मला हेबाळकर सरांची आठवण येते की जे माझे गुरु आहेत आणि त्यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. त्या पद्धतीने इतिहासाकडे पाहण्याची त्यांनी जी मला दृष्टी दिली त्या दृष्टिकोनातून मी हा विषय इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणतः भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संस्थानांचे विलिनीकरण याविषयी आपल्या प्रास्ताविकातून धनंजय जवळकरजींनी विस्तृत प्रमाणामध्ये हा विषयाचा सूत्रपात केलाय. एकंदरीत त्याची दिशा आणि त्याचा आवाका हा आपल्या लक्षात आला असेल. हा विषय मांडत असताना आपण साधारणतः 3 टप्पे करूया. त्याच्यामध्ये भारताची असलेली एकंदरीत भौगोलिक पार्श्वभूमी आणि त्याचा असलेल्या राष्ट्रीय एकंदरीत त्याचा असलेल्या राष्ट्रीय स्तरावर त्याचं विवेचन किंवा राष्ट्रीय दृष्टिकोनातून भारत भूमीवर असलेल्या एकंदरीत या राज्यकर्त्यांविषयीचं असलेलं विवेचन. दुसऱ्या टप्प्यामध्ये संस्थानांचं विलिनीकरण आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आजच्या दृष्टिकोनातून या असलेल्या संस्थानांच्या विलिनीकरणाचं असलेलं महत्व आणि त्याविषयी असलेला आपला दृष्टिकोन किंवा आपलं दायित्व. एकंदरीत भारत आणि भारतीय संस्कृती, भारतीय भूमी, भारतीय समाज हा महान आहे. 5000 वर्षापूर्वी भारतातील सरस्वती नदीच्या तीरावर आपल्या पूर्वजांनी विश्व कल्याणासाठी राष्ट्र निर्मितीची आराधना केली होती. वेदांच्या सूक्तांमधून व्यक्त केली होती. पूर्वजांच्या तपातून आणि कार्यातून हे महान राष्ट्र निर्माण झालेलं आहे. त्यांच्या संघटित जीवनातून आपलं राष्ट्र निर्माण झालेलं आहे. इतक्या प्राचीन काळी राष्ट्र जीवनाची झालेली निर्मिती हे जगाच्या दृष्टिकोनातून एक आश्चर्यच मानलं जातं किंवा चमत्कार मानला जातो. पण हा चमत्कार आपण भारतीयांनी करून दाखवला आणि आपलं राष्ट्र जीवन 5000 वर्षापासून अजूनही प्रवाही आहे. अर्नॉल्ड टॉयनबी सारखा इतिहासकार म्हणतो की जगाच्या पाठीवर अनेक संस्कृत्या उदयाला आल्या, अनेक राष्ट्र उदयाला आली आणि ती विकास पाहून काळाच्या पडद्याआड गेली. अनेक सम्राट उदयाला आले आणि ते काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय भूमीवरील असलेली भारतीयत्वाची भावना आणि येथील राष्ट्रीयत्वाची भावना ही मात्र या 5000 वर्षांपासून अखंड प्रवाही आहे आणि ती आणखीनही पुढे प्रवाहित राहील याविषयी मनामध्ये किंतु बाळगण्याची गरज नाही. हा राष्ट्र जीवनाचा अक्षुण्य प्रवास असाच पुढे चालत राहणार आहे. हे सातत्य असंच टिकून राहणार आहे. मात्र हा सगळा जरी विचार केला तरी भौगोलिक दृष्ट्या मात्र भारतीय राष्ट्रीय सीमांचा विस्तार आणि संकोच हा अनेकदा झालेला आपल्याला दिसून येतो. वेद, पुराण आणि उपनिषद यांना आपण इतिहासाचं साधन मानतो आणि या साधनांमधून तत्कालीन राजा, त्यांच्या राजधान्या, त्यांच्या असलेली तीर्थक्षेत्रे, येथील असलेले पर्वत, नद्या, सरोवरे यांची वर्णन आहे, भूगोलांची वर्णन आहे. यामध्ये एका श्लोकामध्ये उत्तम यत समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्ष तद भारतम नाम भारती यत्र संतती असा एक श्लोक आहे. अर्थात या श्लोकाचा अर्थ असा की उत्तरेला हिमालय पर्वत आहे, दक्षिणेला महासागर आहे. या सीमा या भारतीय प्रदेशाच्या सांगितल्या आहेत.
अन्य उल्लेखानुसार आपल्याला माहिती की महाभारतातील असलेल्या गांधारींचा गांधार म्हणजे आजचा अफगाणिस्तान, केकय म्हणजे इराण हे प्रदेश, तर बंगाल किंवा बंग, प्रागज्योतिषपूर म्हणजेच आसाम हे पूर्वेकडील भूप्रदेश होते. हिंदुकुश पर्वतराजींमध्ये हिंदुकुश पर्वतराजी ही भारतीय भूमीमध्ये होती. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रदेश तो ब्रह्मदेश म्हणजेच आजचा म्यानमार हा पूर्व देशाच्या सीमेमध्ये होता. एका विस्तीर्ण भूभागावर पसरलेला अखंड भारत हा 2000 वर्षांपासून अशाच पद्धतीने प्रवाहित होता. बंगालच्या उपसागरांमध्ये दक्षिण चीन ते ऑस्ट्रेलिया असलेल्या या समुद्रामध्ये शेकडो बेटांवर भारताचा 500 पेक्षा जास्त वर्ष प्रभाव होता. मलाया म्हणजे मलय द्वीप, सिंहपूर म्हणजे सिंगापूर, सुवर्णद्वीप म्हणजे सुमात्रा, प्रागद्वीप म्हणजे जावा, गंधर्व द्वीप म्हणजे बॉर्निओ, बाली, मदुरा, रामद्वीप यांचा यामध्ये समावेश होतो. तर चीनच्या दक्षिणेकडचा प्रदेश म्हणजे कपूर द्वीप, ज्याला आज आपण तैवान म्हणून ओळखतो, श्याम देश म्हणजे सयाम, लवदेश म्हणजे लाओस, कंबुज देश म्हणजे कंबोडिया, अनाम देश म्हणजे व्हिएतनाम यांचाही समावेश हा भारतीय राष्ट्रीय असलेल्या विचारांमध्ये होतो किंवा भारताच्या एकंदरीत जीवन प्रवाहामध्ये होतो. हरिकेन द्वीप म्हणजे अंदमान निकोबारांचा समूह, सिंहल द्वीप म्हणजे रामायणाचे असलेली आपली श्रीलंका, हेही प्रदेश भारतीय भूप्रदेशांमध्ये होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वांमध्ये आणि प्रमुख भारतीय भूमींमध्ये संवाद होता, देवाणघेवाण होती, सांस्कृतिक आदान प्रदान होतं. भारत मार्गे या सागरी मार्गे जाणाऱ्या भारतीय या प्रवाशांना द्वीपांतर प्रवासी अशी संज्ञा किंवा आपण त्यांना ओळख दिलेली दिसून येते. इतिहासाच्या पटलावर अनेक राज्यकर्ते आपण पाहिले की ज्यांनी आपण महान सम्राट म्हणून ज्यांची आपण विनवणी करतो किंवा बलावण करतो किंवा त्यांना आपण गौरवतो. असे सम्राट अशोक असतील, सम्राट अकबर असतील, कनिष्क असेल, या सगळ्यांच्या अखत्यारीत असलेला भूप्रदेश किती होता? तर तो भारतीय उपखंडात किंवा भारतीय भूभाग हा कमी होता. परंतु आपल्याला माहिती की इतिहासकारांनी नेहमीच अशा पद्धतीनं काही ऐतिहासिक चरित्रांवर आणि काही ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर अन्याय केलाय. असंच एक व्यक्तिरेखा होती भारतीय इतिहासातील, ते म्हणजे माधांता. या माधांताचं राज्य भारतीय भूमीवर एवढ्या विस्तीर्ण प्रमाणामध्ये पसरलं होतं किंवा या माधांताचं राज्य हे भारताच्याही बाहेर अनेक प्रदेशांवर पसरलं होतं. असं म्हणतात की यावत सूर्य उदेत्यरत यावत प्रतिष्ठितती सर्वतद यौवनावस्य माधांत क्षेत्र मुच्यते. अर्थात याचा अर्थ असा होतो की माधांताच्या राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता. याचा अर्थ असा की त्याचं साम्राज्य, त्याचं असलेलं राज्य हे एवढं विस्तीर्ण पसरलेलं होतं. मग मित्रांनो, भारताला जर एवढा गौरवशाली इतिहास होता, एवढे पराक्रमी राष्ट्रपुरुष होते, एवढे असलेले सम्राट होते, इतकी असलेली प्रचंड भूमी होती, तर आज आपण संकुचित अर्थानं इतकी कशी होत गेलो, ते याकडे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये डोकावं लागेल. आपल्याला माहिती आहे की भारत हा महान आहे. आपण ते महान आहोत की जगानंच सिद्ध केलेलं किंवा म्हटलेलं आहे. एकंदरीत भारतीय संस्कृती ही महान आहे. भारतावर आक्रमकांच्या मालिकांवर मालिका आल्या, आदळल्या, येथील युद्ध लागली, येथील लोकांना पराभूत केलं. परंतु भारत असा देश आहे की ज्यांनी या प्रत्येकाला स्वीकारलं, आपल्या मूळ प्रवाहामध्ये घेतलं आणि उत्क्रांत होत गेला. आपण जर इतिहासामध्ये डोकावलं तर ग्रीक होते, शक होते, क्षत्रप होते, सिथियन किंवा कुशाण होते, असे अनेक परकीय राज्यकर्ते होते की ज्यांनी भारतावर आक्रमण केलं, येथील भूभाग जिंकला आणि ते मूळ भारतीय प्रवाहामध्ये मिसळून गेले. पण मध्ययुगामध्ये असा एक प्रकार घडला की ज्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि आक्रमकांची मालिका मध्य आशियातून भारतामध्ये आली, त्यांनी भारतीय भूप्रदेश जिंकला, स्वतःची वेगळी ओळख ठेवली. ती वेगळी ओळख राज्याच्या बाबतीत होती, प्रशासनाच्या बाबतीमध्ये होती, खाण्यापिण्याच्या आणि संस्कृतीच्या बाबतीमध्ये होती, धर्म आणि आचारांच्या बाबतीमध्ये होती आणि ती आजही आहे. भारतीय मूळ प्रवाहामध्ये ते केव्हाच मिसळले नाहीत आणि म्हणूनच भारतीय मूळ प्रवासामध्ये न मिसळल्यामुळे आज अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याचीच प्रश्नांची आजही आपण फेस करतो किंवा त्या प्रश्नांना आज आपण सामोरे जातोय. आपल्याला माहिती आहे की अरब, तुर्क, मोगल, त्याचबरोबर अब्दाली असे अनेक
अनेक जण आले आणि त्यांनी या भूमीवर आक्रमण करून येथील सत्ता निर्माण केली, संस्थानं निर्माण केली, राज्य निर्माण केली. परंतु या सगळ्यांपेक्षा एक वेगळीच शक्ती होती, ती अतिशय धूर्त होती, ते म्हणजे आधुनिक भारतामध्ये जगज्जेते म्हणून मिळवलेले इंग्रज. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतावर व्यापारी दृष्टिकोनातून चाल केली आणि इथे सुरुवातीला तराजू हातात घेऊन व्यापारातून नफा मिळवण्यासाठी ते आले. देखील राज्यकर्त्यांकडे याचना करून अनेक सवलती मिळवल्या. यामध्ये या सवलती मिळवत असताना त्यांनी एका हातामध्ये तराजू घेतला, परंतु संपत्ती एवढी अमाप झाली की त्यांना संरक्षणाची गरज पडू लागली, मग त्यांना भूमीची गरज पडू लागली, मग त्यांना अशा पद्धतीनं वर्चस्ववादी विचारांची गरज पडू लागली आणि मग त्यासाठी त्यांनी दुसऱ्या हातामध्ये तलवार धारण केली. एका हातात तराजू, दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन त्यांनी येथील शासकांमध्ये फोडाझोडाची नीती अवलंबली आणि भारतामध्ये तख्त धारण केलं, म्हणजे सत्ता निर्माण केली. ब्रिटिशांसारख्या संधी साधू आणि धूर्त सत्तेने तराजू, तलवार आणि तख्त हा प्रवास कसा केला ते आपण इतिहासाचे अभ्यासक म्हणून आपल्याला माहिती आहे. एकंदरीत अशा पद्धतीने ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता निर्माण केली हा इतिहास आपल्याला माहिती आहे. साधारणतः सुरुवातीला असलेल्या या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही 1857 पर्यंत होती, जोपर्यंत त्यांनी प्लासी, बंगाल, नंतर हळूहळू आपला विस्तार करत करत मद्रास, कलकत्ता नंतर मद्रास, त्यानंतर मुंबई इलाका आणि हळूहळू स्वतःचं असलेलं वर्चस्व येथील सत्ताधीशांमध्ये निर्माण केलं. आपल्याला माहिती आहे की त्यांनी फोडा आणि झोडाची नीती अवलंबली, धर्मद्वेषाची नीती अवलंबली, त्यांनी आमिष दाखवली, त्यांनी धाक आणि दडपशाही दाखवली आणि येथील असलेल्या संस्थानिकांना आपलंसं करण्यामध्ये यश मिळवलं. हळूहळू एक 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 येथील राज्य जी पादाक्रांत केली किंवा भारतीय भूमीचा जो मुख्य ताबा घेतला तो दोन सत्तांकडून आणि ती म्हणजे एक असलेली ही गांधार ते असलेल्या या काश्मीर पर्यंत पसरलेली शिखांची सत्ता त्यांनी उद्ध्वस्त केली. 3 युद्ध झाली आणि त्यानंतर त्यांनी या प्रदेशावर ताबा मिळवला. मराठी सत्तेचा असलेला पराभव केला आणि एकंदरीत मराठी सत्तेवर राज्य मिळवलं. या पद्धतीने त्यांनी भारतीय भूमी या सत्तेला बसायला सुरुवात लागले. येथील प्रजा त्यांच्या असलेल्या वर्चस्ववादी भूमिके आणि लुटारू त्यांनी एक संघ उभा केला आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्य समर शब्दामध्ये 1857 हे बंड नव्हतं, ते स्वातंत्र्य समर होतं. हक्कासाठी जरी असलं तरी त्यातून राष्ट्रप्रेम उत्प्रेत भरणारा होता, वाहणारा होता आणि त्यासाठी म्हणून हे स्वातंत्र्य समर अंगीकारलं. होती पण ती ब्रिटिशांवर अवलंबून होती. यांना अनेक कारणांमुळे हा देश सोडून जावा लागला. त्याची कारण अनेक होती. मग ते भारतीय स्वातंत्र्यासाठीचा असलेला इथला उठाव असेल, असहकारण घडलेली चळवळ असेल, येथील असलेल्या क्रांतिकारकांचं योगदान असेल,
सुभाषचंद्र बोसांनी अवलंबलेलं उघड आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं युद्ध असेल, या सगळ्यांमुळे हैराण होऊन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिपाक म्हणून ब्रिटिशांना भारतातील सत्ता सोडावी लागली. वसाहतवादी शक्ती जेव्हा एखादा देश स्वतंत्र करतात किंवा तिथून निघून जाण्यापूर्वी त्या देशाचे ते शकल करतात, हा इतिहास आहे. तुम्ही पहा की अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, परंतु ब्रिटननं अमेरिका विभक्त करून तिथे कॅनडा निर्माण केला, 2 व्हिएतनाम निर्माण केले, कोरिया 2 केले, येमेन 2 केले. या सिद्धांताला धरून ब्रिटिशांनी भारतामध्ये जिनांना हाताशी धरून येथेही 2 भाग केले, एक पाकिस्तान, एक भारत. या देशाची फाळणी भौगोलिक तसेच प्रशासकीय आधाराने, तर भारताची असलेली ही फाळणी ही धर्माच्या आधाराने झाली, हा यातील फरक लक्षात घ्या. इतर ठिकाणी ही प्रशासकीय आधाराचा आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करून झाली होती, तर भारतात फक्त ब्रिटिशांनी ही फाळणी धर्माचा विचार करून केली किंवा जिनांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला आधारून ही केलेली दिसून येते. पाकिस्तान धर्माच्या नावाखाली अजून भारताचे लचके तोडत आहे आणि तसे प्रयत्न करत आहे, हाही इतिहास आपण पाहतोय किंवा ते जाणतोय. या सध्या पाकिस्तानच्या बाजूने पूर्वीची असलेली धर्माची जागा आता सुडाने घेतलेली आहे आणि त्यांनी या सुडापूर आपला 1/3 काश्मीर हा ताब्यामध्ये घेतला आणि त्याचे अधूनमधून पडसाद आपल्याला दिसतात. तुम्हाला आठवत असेल की जनरल परवेज मुशर्रफ हे ज्यावेळेला भारतामध्ये आले होते त्यावेळेला त्यांनी आग्र्यालाही भेट दिली होती, परंतु पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे प्रश्न एक उत्तर दिलं होतं त्यांच्या प्रश्नाला की काश्मीर प्रश्न संवादातून भलेही संपेल, परंतु भारताबरोबर पाकिस्तानचे सौहार्दाचे संबंध कधीही राहणार नाही. यातून एका त्यांच्या राष्ट्रप्रमुखाची मानसिकता दिसून येते. नवाज शरीफ यांनी तर त्याच्यावरही कडी केली. ते द्विराष्ट्र सिद्धांताबद्दल एक कायदा केला त्यांच्या पार्लमेंटमध्ये आणि जर पुन्हा द्विराष्ट्रवादाबद्दल बोलेल, एकीकरणाची भूमिका मांडेल, पुरोगामी विचार मांडतील, तर त्याला पाकिस्तानचा शत्रू संबोधण्यात येईल आणि त्याला तुरुंगवास किंबहुना प्रसंगी फाशी सुद्धा देण्यात येईल. म्हणजेच पाकिस्ताननं भारताविषयीचा द्वेष 1947 नाही तर आजपर्यंत कशा अर्थानं जपलाय हे आपल्याला पदोपदी दिसून येत आहे. एकंदरीत ब्रिटिशांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत भारतीय भूप्रदेशाची 9 वेळेला फाळणी झाली. मित्रांनो, यामध्ये उजळणी करतो की आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी 1911 प्रशासकीय भूमिकेतून श्रीलंका वेगळा केला. 1935 कायद्याने त्यांनी हिमालयाच्या कुशीमध्ये असलेले अनेक संस्थानं ही भारतापासून वेगळी केली. 1947 तर उघड आहे की त्यांनी पाकिस्तान आणि ढाका किंवा बांगलादेश हा भारतापासून वेगळा केला. 1947 1/3 काश्मीरवर त्यांनी ताबा मिळवला, पाकिस्तानने ताबा मिळवला. 1950 तिबेट चीनच्या झोळीमध्ये गेला. 1954 पंडित नेहरूंनी दानशूर होऊन पाकला बेरुबारी हे क्षेत्र दिलं. 1962 चीनने भारतीय भूमीवर ताबा हल्ला केला आणि काही प्रांत किंवा प्रदेश त्यांनी ताब्यामध्ये घेतला. 1963 अंदमान जवळ सर्वद्वीप हे जे बेट आहे हे बेट म्यानमारला म्हणजे देशाला भारतीयांनी देऊन टाकलं. लक्षद्वीप जवळील कच्छ द्वीप हे श्रीलंकेला आलं. 1982 चीनला काराकोरम भाग पाकिस्तानने चीनला काराकोरम हा भाग देऊन टाकला. रस्ता बनवून सुरक्षितता धोक्यात आणणारा हा प्रस्ताव किंवा हा भाग आजही आपण गमावून बसतोय, तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे. 1992 3 बिघा क्षेत्र हे बांगलादेशाला दान करण्यात आले. मला सांगा मित्रांनो की परकीय आणि असलेल्या आपल्या राज्यकर्त्यांच्या मानसिकतेमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत भारतीय भूमीचं विभाजन हे थांबणार नाही किंवा थांबणार नाही. म्हणून त्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये राष्ट्रवाद उत्पन्न व्हायला पाहिजे. अशा असलेल्या सरकारांवर वचक म्हणून विरोधी पक्ष
त्याचबरोबर आपल्यासारखे असलेले काही संघटनात्मक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी निर्माण केला पाहिजे. मुळात सत्तेवर जर राष्ट्रवादी विचारानं प्रभावानं बसलेली व्यक्ती असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना त्याच पद्धतीनं तोंड देऊन तिथल्या तिथं सामोपचार घेण्याची तयारी असते. मी आपल्या विषयांकडे वळूया की अशा पद्धतीनं ब्रिटिशांनी ज्या वेळेला भारतात स्वातंत्र्य द्यायचं घोषित केलं त्यावेळेला ब्रिटनचे असलेले पंतप्रधान होते क्लेमंट ॲटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 20 फेब्रुवारी 1948 ला एक श्वेतपत्रिका जारी केली आणि त्यात जून 1948च्या पूर्वी हिंदुस्थानातील राजसत्ता ही जबाबदार हिंदी सत्तेच्या हाती सुपूर्द करावी आम्ही तयार आहोत याचा बाबतचा तो ठराव होता. साहजिकच ब्रिटिश सरकार हिंदी संस्थानांबाबत कोणताही बदल करणार नसून त्यांचे सार्वभौमत्व हिंदी सरकारकडे देण्यात येणार नाही असे त्यात म्हटलं होतं. म्हणजे उघड ब्रिटिशांची श्वेत पत्रिकामध्ये दिसून येते. एक आम्ही अजून सत्ता घेण्यासाठी मजबूत सरकार तयार होण्यापूर्वीच सत्ता देण्याची तारीखही ब्रिटिशांनी जाहीर केली आणि भारतीय जनमानसामध्ये आणि नेत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होऊन गेलं. त्याचबरोबर याच असलेल्या घोषणेमध्ये संस्थानिकांना त्यांची स्वायत्तता देण्यात येईल आणि कुठे सामील व्हायचं किंवा स्वतंत्र व्हायचं याबाबत निर्णय देण्यात येईल असं म्हटलं. आणि साहजिकच 3 जून 1947 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी एक योजना जाहीर केली आणि या योजनेद्वारे रेडिओवरून घोषणा करण्यात आली की आम्ही आता भारताला स्वातंत्र्य द्यावयास तयार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे इतिहासाचा भाग म्हणून जर पाहिलं तर ते आता प्रास्ताविकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका, मुस्लिम लीगची भूमिका, जिनांची भूमिका या सगळ्यांचा उहापोह केला किंवा या सगळ्यांवर जर नजर टाकली तर आपल्याला माहिती एका असुरी महत्वाकांक्षी पोटे एखाद्या संघटनेच्या महत्वाकांक्षेपोटी तोडण्यात आला आणि ते हजारो वर्ष भारतीयांनी संघर्ष करून आपले अस्तित्व आपली भूमी टिकवली होती. ती भूमी रक्ताचा त्यांना न थेंब सांडताही वाटून देण्यात आली केवळ कागदांवर स्वाक्षऱ्या करून. परंतु ती परिस्थितीच पाहता आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला नेहरू, गांधी, पटेल आदी मान्यवरांनी विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला. सारासार विचार करता फाळणीला सामोरे गेले आणि ती स्वीकारली. तशा बाबतची घोषणा तत्कालीन व्हाईसरॉय, नेहरू आणि जिनांनी रेडिओवरून केली आणि भारतामध्ये एकत्रित सर्वत्र संभ्रमाचं, संशयाचं आणि कल्लोळाचं वातावरण निर्माण झालं. या फाळणीच्या असलेल्या परिप्रेक्ष्यामध्ये मी जात नाहीये. फाळणीचे झालेले एकंदरीत परिणाम, त्याची असलेली दहशत, त्याची असलेली हिंदी माणसांना बसलेली धग, त्याचे अत्याचार, एकूण झालेली नागरिकांची अदलाबदली, भारतीय नागरिकांची झालेली लूट या सगळ्यांचा आपण जाणकार आहात किंवा याबद्दल जाणकार आहात. मुख्य विषय आपला हा आहे की भारतीय स्वातंत्र्यानंतर ते असलेली या संस्थांच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये काय भूमिका होती. आपल्याला माहिती की भारतामध्ये ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केल्यानंतर या भूभागावर 2 विभाग बसले. एक प्रत्यक्षात ब्रिटिश निर्माण किंवा ब्रिटिश नियंत्रणामध्ये असलेला ब्रिटिश भारत आणि दुसरा संस्थानांच्या ताब्यामध्ये असलेला, संस्थानिकांच्या ताब्यामध्ये असलेला हा संस्थानिकांचा भारत. साहजिकच इतिहासकारांच्या अनेक नोंदींनुसार थोडीफार तफावत जाणवते, परंतु 585 ते 600 पर्यंत अशी संस्थानं भारतामध्ये होती. काही ठिकाणी हा आकडा 565 पण दिला जातो. परंतु या एवढ्या मोठ्या प्रमाणावर संस्थानिकांच्या हातामध्ये ही भारतीय भूमी आणि येथील प्रजा होती. बरीच संस्थानिकही अनेक तऱ्हेची होती, अनेक असलेल्या व्यक्तिमत्वांची आणि विचारांची होती. साहजिकच भारतीय राष्ट्रीय प्रवाहामध्ये त्यापैकी किती सामील होतील
हा एक मोठा प्रश्नचिन्हच होता. या पद्धतीनं 1921 मध्ये नरेंद्र मंडळाची ब्रिटिशांनी स्थापना केली होती आणि त्या माध्यमातून संस्थानिकांच्या बाबतीत वेळोवेळी चर्चा, त्यांच्याबाबतचे असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते. पण 1935 ला जो कायदा ब्रिटिशांनी केला त्यामध्ये भारतीय संघराज्यामध्ये संस्थानिकांना सामील होणे न होणे हे सर्वस्वी त्यांच्यावर सोपवलं होतं. पर्यायानं पुढे चालून 1942 ला जी क्रिप्स योजना भारतामध्ये आली किंवा क्रिप्स असलेलं कमिशन भारतामध्ये पाठवण्यात आलं, त्याच्यानुसार प्रांत व संस्थानांना वेगळी घटना बनवण्याचे स्वातंत्र्य त्यात बहाल करण्यात आले होते. म्हणजेच एक प्रकारे 1942 ला या क्रिप्स योजनेद्वारे भारतामध्ये फुटीरतावाद पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या ब्रिटिशांनी केलेला आपल्याला दिसून येतो. माउंट बॅटन यांनी ज्यावेळेला पुढे 1947 ला याच्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी संस्थानिकांना स्पष्ट अशा पद्धतीने निर्देश दिले होते की तुमच्या भवितव्याबद्दल तुम्ही निर्णय घेण्यास सक्षम आहात. यामध्ये काँग्रेसनं थोडाफार त्या धोरणाला विरोध केला, परंतु तो न जुमानता ब्रिटिश पार्लमेंटचं धोरण व्हॉइसरॉयच्या माध्यमातून त्यांनी संस्थानिकांना कळवलं आणि भारतातील संस्थानिक अनेक दृष्टिकोनातून स्वतंत्र राहायचं, स्वतःचं अस्तित्व सार्वभौम टिकवायचं, काही अटींमध्ये संघराज्यामध्ये व्हायचं भारत किंवा पाकिस्तानात, किंवा मग अशा पद्धतीनं रेषांकित किंवा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे हे दोन पर्याय त्यांच्या समोर दिले होते. 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संस्थानांचा प्रश्न ज्यावेळेला प्रभावीपणे निर्माण झाला तेव्हा या कायद्यात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिश सरकारच्या संस्थानातील सार्वभौम हक्क नष्ट होईल अशी तरतूद होती. पर्यायानं ते सगळे सार्वभौम हक्क संस्थानिकांना मिळणार होते, ते स्वायत्त होणार होते, ते स्वतंत्र होणार होते. म्हणजे संस्थानांना एक प्रकारे बंधनातून मुक्तता ब्रिटिश देणार होतं आणि त्यांच्या असलेल्या या मुक्त विचारांना सलग भारतीय भूमी, प्रजित मानसिकता आणि एकंदरीत असलेल्या भौगोलिक सलगता पाहून कुठल्या असलेल्या भारतात किंवा पाकिस्तानात सहभागी व्हायचं हे त्यांना ठरवायचं होतं. सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वामध्ये संस्थान मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि या मंत्रालयांच्या माध्यमातून सरदार पटेलांनी हा प्रश्न अतिशय यशस्वीरित्या सोडवला. वास्तविकामध्ये त्यांनी म्हटलं त्या पद्धतीनं संस्थान आणि एकंदरीत त्यांच्यामध्ये असलेले विलिनीकरण हे दोन भाग वेगळे आहेत. एक येणं प्रकारे 1947 ला ही भूमिका होती की अशा संस्थानांना आपल्या देशामध्ये सामील करून घ्यायचंय. मग यथावकाश त्यांचं विलिनीकरण कधी करता येईल, कसं करता येईल हे पाहिलं जाणार होतं. पर्यायानं या असलेल्या संस्थानांच्या बाबतीमध्ये सरदार पटेल, नेहरू आणि तत्कालीन सरकारने एक नीती राबवली आणि त्याच्या माध्यमातून बहुतांश संस्थानं ही भारतीय भूमीला सलग असलेली ही भारतामध्ये विलीन करून घेण्यात आली. महात्मा गांधींनी त्यावेळेला म्हटलं होतं की संस्थानांचे भविष्य ठरविण्याचा अधिकार हा केवळ तेथील शासकांनाच नसून तेथील प्रजेला देखील आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की संस्थानिक शासनकर्ते यांच्या इच्छेवर कुठे त्यांना जायचं किंवा स्वतंत्र व्हायचं हे नसून तेथील प्रजेचं काय म्हणणं आहे हेही महत्वपूर्ण गोष्ट होती आणि ही गोष्ट पटेलांनी मनावर घेतली. ही गोष्ट पटेलांनी पथदर्शक मांडली आणि त्या माध्यमातून ही संस्थाने विलीनीकरण केले. एकंदरीत संस्थाने विलिनीकरणाची प्रक्रिया ही 3 टप्प्यामध्ये घडली. म्हणजे 5 जुलै ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत जवळपास अशी अनेक संस्थानं भारतामध्ये विलिनीकरण करण्यात आली. जवळपास या संस्थानांचे अ, ब, क असे 3 वर्ग करण्यात आले. पहिल्या प्रथम संस्थानांचे विलिनीकरण करत असताना पटेलांनी, नेहरूंनी आणि तत्कालीन सरकारने आणि सचिवालय पातळीवर अनेक पद्धतीच्या धावपळी केल्या. तेथील नरेशांना, तेथील संस्थानिकांना राष्ट्रवादी भूमिकेतून आवाहन केलं. लोकांच्या इच्छा आकांक्षांकडे पहा म्हणून सांगितलं. लोकशाही राबवा या पद्धतीने आग्रह केला आणि अनेकांची मान्यता असताना किंवा नसतानाही त्यांना बळजबरीने किंवा त्यांच्यावर या पद्धतीने आपला विचार टाकून, दबाव टाकून त्यांना भारतीय सीमांमध्ये किंवा भारत देशामध्ये सामील करून घेतले.
नंबरचा टप्पा होता तो अशा पद्धतीने या संस्थानांचे अनेक गट केले गेले. जवळपास 216 संस्थानं ही पहिल्या झटक्यामध्येच भारतामध्ये सामील झाली. परंतु त्यानंतर मग काही संस्थानांचे विलिनीकरण करत असताना 10 घटक राज्य जी निर्माण करण्यात आली होती त्यांना अ वर्ग दिला होता. या अ वर्ग देत असताना तेथील भौगोलिक क्षेत्रफळ, तेथील लोकसंख्या हा विचार करून त्यांना युनियन दुर्ग, कोल्हापूर, सावंतवाडी, बडोदा 43 संस्थानं मुंबई प्रदेशामध्ये सामील केली. कटुदोडाई, बेगलपल्ली, संदूर ही संस्थानं मद्रास प्रांतामध्ये विलीन केली. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये कुचबिहार, उत्तर प्रांतामध्ये रायपूर, वाराणसी, याचबरोबर ओरिसातही अशी अनेक संस्थाने विलीन करून अ वर्गाची ही प्रांत लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यांनी मोठी म्हणून निर्माण केली. अ वर्गामध्ये जवळपास सौराष्ट्र, मध्य भारत, राजस्थान, कांची, हैदराबाद मधील काही, जम्मू काश्मीर मधील काही आणि 275 अशी संस्थानं होती की जी भाषा आणि सलगपणाचा आधार घेऊन त्या प्रदेशांमध्ये सामील करण्यात आली. क वर्गांच्या संस्थानांमध्ये ज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवण्यात आलं यामध्ये अजमेर, विलासपूर, भोपाळ, कुर्ग, दिल्ली, हिमालय, कच्छ, मणिपूर, त्रिपुरा आणि विंध्य प्रदेश यासारखी संस्थानं होती. म्हणजे जवळपास भारतामध्ये 1948 उजाडता अनेक संस्थानं विलीन झाली होती. उशिरा म्हणजे 1948 ला विलासपूर, 1954 ला हिमाचल प्रदेश आणि त्यानंतर मग 1961 ला गोवा हे मुक्तीसंग्रामानंतर सामील झालं. परंतु हे सगळं होत असताना भारतीय भूमी आणि प्रदेशाचा विचार करता यामध्ये 5 संस्थानं अशी होती की ज्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि भारतीय संघराज्यासमोर एक डोकेदुखी निर्माण केली. यामध्ये प्रामुख्यानं हैदराबाद हे एक होतं, ज्याला पूर्वी भागानगर म्हणून ओळखलं जात होतं. दुसरं जुनागड हे एक होतं. तिसरं काश्मीर हे एक होतं. चौथं हे फ्रेंचांच्या अखत्यारीत असलेलं पॉंडिचेरी आणि आदी होतं. आणि 5वं पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असलेला प्रदेश जो गोवा, दीव, दमण वगैरे हा प्रदेश होता. या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका जी आडमुठी भूमिका धारण केली होती ती या हैदराबादच्या निजामाने. हे निजाम काय आहे किंवा हैदराबादचं निजाम यांचं अस्तित्व काय आहे याविषयी जर पाहायचं तर हे सगळ्यात मोठी डोकेदुखी भारतीय संस्थानाची होऊन बसली किंवा भारतीय संघराज्यांची होऊन बसली होती. निजामाचं हे संस्थान याची जर 73 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी पाहायची झाली तर ही संस्थानी शक्ती अत्यंत प्रतिगामी अशा स्वरूपाची होती, धर्मपिसाळ आणि अतिरेकी स्वरूपाची होती. एकंदरीत या असलेल्या निजामाची राजवट म्हणजे भारतीय राजकारणातील एक विकृत चमत्कार होता. त्यावेळेला सत्तेच्या आधाराने हा चमत्कार 100 वर्ष या भूमीवर तग धरून राहिला. परंतु ब्रिटिशांचा आधार सुटता भांडगुळ पण एका वर्षामध्ये संपली. म्हणजे या असलेल्या संस्थानाचं अस्तित्व एकाच वर्षामध्ये संपवण्यात आलं. अर्थात हे सहजगत्या घडलं नाही. संस्थानी सत्तेचे जे दुष्ट राजकारण नष्ट करण्यासाठी येथील प्रजेला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. हा संघर्ष याचं स्वरूप हे जर पाहायचं झालं तर आपल्याला मुळात 1947 ते 1948 तब्बल हे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यामध्ये 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवसानंतर सामील झालं. म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला सामील झालं. परंतु तेही सामील होत असताना 1 वर्ष 1 महिना येथील प्रजेवर किती अत्याचार झाले असतील, या असलेल्या हैदराबाद संस्थानातील प्रजेबाबतची काय भूमिका असेल, या असलेल्या निजामाची काय भूमिका असेल हा पाहण्याचा किंवा अभ्यासाचा विषय आहे. मित्रांनो, मला सांगायला तुम्हाला आवडेल की हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत प्रचंड मोठा अभ्यास झालेला आहे. मी ज्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयामध्ये शिकवतो त्या विद्यापीठामध्ये एकंदरीत जवळपास 56 ते 57 विद्यावाचक
वाचस्पती किंवा PhDचे प्रबंध या एका संस्थानाशी निगडीत झालेले आहेत. मग ते समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, या सगळ्या अनुषंगाने अर्थशास्त्र असेल, या पद्धतीने याच्यावर झाले आहेत. हे सगळं पाहत असताना आपल्याला या संस्थानाची भूमिका पाहणं गरजेचं. हैदराबादचं संस्थान हे असफीय घराण्याची जी सत्ता होती, हैदराबादच्या निजामाची सत्ता ही असफीय घराण्याची सत्ता म्हणून ओळखली जाते. ही असफीय घराण्याची सत्ता ही कशी निर्माण झाली? मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारायला मला आवडेल की कोणतंही राज्य हे कशा अर्थाने निर्माण होतं? ते पराक्रमातून निर्माण होतं, ते असलेल्या मोहिमांमधून निर्माण होतं, ते कर्तृत्वानं निर्माण होतं, ते असलेल्या स्वतःच्या ध्येय धोरणांनी निर्माण होतं. पण निजामाचं हे जे निर्माण झालेलं राज्य होतं ते दगलबाजी आणि संधू साधूपणाचं एक औरच अपत्य होतं. आपल्याला माहिती की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य हे अशा अर्थानं खिळखिळ्या अवस्थेमध्ये होतं. त्यावेळेला त्यांचा असलेला एक प्यादा, एक निजाम म्हणजे व्यवस्था पाहणारा, हा एक महत्वाकांक्षी सरदार निर्माण झाला. या निजामाचं मूळ मध्य आशियामध्ये होतं. समरकंदमधून त्याचे असलेले हे मूळ लोक किंवा त्याचे पूर्वज भारतामध्ये आले होते आणि नशिबाची परीक्षा पाहत इथे दाखल झाले होते. त्यांचाच असलेला हा वारस हिमकिलीज खान हा या पद्धतीनं पडत्या काळामध्ये मोगलांच्या अस्वस्थतेचा आणि संघर्षाचा फायदा घेत घेत स्वतःची शक्ती मोठा करता झाला आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःच्या राज्यकर्त्यांना दगा देऊन तो दक्षिण भारतामध्ये आला आणि 6 सुभ्यांचं राज्य किंवा 6 सुभ्यांमध्ये सुभेदारी त्याने बळजबरीनं प्राप्त केली. पुढे मराठी सत्तेचा वाढता त्रास पाहता तो औरंगाबादवरून हैदराबादला सरकला आणि केला. तो पिवळा होता आणि त्यावर कुलच्या किंवा भाकरीचं चिन्ह होतं. त्याला स्वतःची असलेली सैन्य निर्माण केला. या निजामाने जे राज्य स्थापन केलं होतं असफीय घराण्याची राजवट, ही भारतामध्ये किंवा या दक्षिण भारतामध्ये 1724 ते 1948 म्हणजे जवळपास 250 वर्ष या भारतामध्ये ते अस्तित्वात होती. हे करत असताना यांनी काही पराक्रम गाजवला का हो? यांनी काही भारतीय राष्ट्रीयवादाच्या भूमिकेतून काही भूमिका स्वीकारली का? यांनी काही अशा पद्धतीनं काही कृती केली की जेणेकरून भारतीयांना अभिमान वाटेल? तुम्हाला सांगायला आवडेल की यांनी अशा पद्धतीनं काहीही केलं नाही. उलट ब्रिटिशांना अंकित म्हणून ते काम करत असताना वऱ्हाडसारखा 1800 स्क्वेअर फूटचा किलोमीटर 1800चा प्रांत हा ब्रिटिशांना दान दिला. त्यांना बरोबर संरक्षणाचा करार केला आणि अंतर्गत स्वायत्ततेच्या काही अटींवर ब्रिटिशांकित राज्य म्हणून त्यांनी कारभार करायला सुरुवात केली. मराठी सत्तेकडून अनेकदा पराभूत झाल्यानंतरही दिलेल्या वचनांना आणि तहांना न जागणारा हा निजाम अतिशय स्वार्थी आणि सत्तालोलूप होता. या निजाम घराण्यामध्ये एकूण भारतीय स्वातंत्र्याच्या वेळेला शेवटचा म्हणजे 7वा निजाम उल मुल्क. साधारणतः या असलेल्या निजामाची जी सत्ता निर्माण झाली होती ती सत्ता मुळातच त्याने इतरांना अशा पद्धतीनं गुलामन देऊन स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं होतं. आपल्याला लवाळ माहिती आहे, पूर आला, वेगानं पाणी आलं की ते वागतं. लवाळ पूर ओसरला की पुन्हा एकदा ताठ होतं. तसं निजामाचं वर्तन होतं. एखादी वर्चस्ववादी सत्ता आली की तिच्या पुढे झुकायचं, तह करायचा, स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं आणि त्या सत्तेचं वर्चस्व संपतात स्वतःचं पुन्हा अस्तित्व दाखवायचं. याने स्वतःच्या असलेल्या या मोगल शासकांना, या मोगल असलेल्या बादशहांना धोका दिला. याने मराठी सत्तेला धोका दिला. याने टिपू सुलतान बरोबर अनेकदा करार करून त्यांना धोका दिला. यानं स्थानिक भारतीय संस्थानिकांबरोबर करार करून त्यांनाही अनेकदा धोका दिला. या पद्धतीनं ज्यांचं अस्तित्वच धोक्यावर निर्माण झालं होतं, धर्माच्या नावावर स्वतःचं अस्तित्व टिकवणाऱ्या या निजामाने सुद्धा ब्रिटिशांना अनेकदा साथ दिली आहे. 1857च्या स्वातंत्र्य समराच्या वेळेला आपल्या संस्थानामध्ये
घेतली होती. एवढंच काय, परंतु आपल्याला माहिती त्यावेळेला धर्माच्या नावावर टिकवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच धर्माची मानचिन्ह तिकडे उद्ध्वस्त करण्यामध्ये ब्रिटिशांना त्यांनी साथ दिलेली दिसून येते. मग अशा वेळेला या धोकाधडीच्या असलेल्या संस्थानांकडनं भारतीय संघराज्यामध्ये सामील होऊन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची इच्छा कशी असेल. या असलेल्या संस्थानांचा आपण जर थोडक्यामध्ये आढावा घेतला तर एकंदरीत भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा केंद्रबिंदू अशा दृष्टीने हैदराबाद संस्थानाचे वर्णन केलं जातं. धूर्त ब्रिटिशांनी एकंदरीत भारतातील राष्ट्रवादाची वाढत चाललेली धग थोपून धरण्यासाठी या संस्थानाची निर्मिती केली होती किंवा या संस्थानाची जडणघडण कशा पद्धतीने केली होती असं अक्रू वाघमारे आपल्या एका पत्रकामध्ये म्हणतात. एकंदरीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या प्रसारास आळा घालणे, जातीय मुस्लिम संघटनांना संघटित करणे, त्यांना सत्तास्थानी बसवणे या उद्दिष्टपूर्तीसाठी विश्वासू आणि निजामाला स्वतंत्र सार्वभौम बनवणे हा ब्रिटिशांचा उद्देश होता असं श्रेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थही म्हणतात. एकंदरीत हैदराबादच्या गादीवर बसणारा हा शेवटचा जो निजाम होता ना, जो 26व्या वर्षी वयाच्या 70 1911 आणि तो 1948 पर्यंत सत्तेवर होता. या दरम्यान त्याची जी ख्याती आणि कीर्ती होती ना, तो अतिशय कंजूस होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा तज्ज्ञ असला तरी अतिशय पाताळयंत्री आणि महत्वाकांक्षी होता. या निजामाने 7व्या निजामाने मोठ्या कौशल्याने हैदराबाद संस्थांचं स्वातंत्र्य जवळजवळ सिद्ध करत आणलं होतं. हिंदुस्थानचाच भाग असणारे स्वतंत्र सार्वभौम हैदराबाद नावाचे राज्य अस्तित्वात आणण्याची महत्वाकांक्षा निजामाने जवळजवळ पूर्ण करत आणली होती. योगायोगाने त्याची ही स्वप्ने त्याच्या मित्रांनी म्हणजे मध्य आशियातील काही गल्फ कंट्रींनी काही मुस्लिम कंट्रींनी त्याला पाठिंबा न दिल्यामुळे धुळीला मिळाली. नरहर कुरुंकरांनी याच्यावर विस्तृत अशा पद्धतीचे विवेचन केलंय की निजामाने स्वतःचं स्वातंत्र्य कशा पद्धतीने अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत निजाम आणि हा जसा भारताचा शत्रू होता तसा हैदराबाद संस्थानांच्या जनतेच्या निजामाची जर सत्ता पाहिली तर साधारण 82,798 क्षेत्रफळ व्यापेल एवढ्या प्रदीर्घ होती आणि त्याच्या राज्यामध्ये एकूण 16 जिल्हे होते होती आणि मोठी 68 शहर होती. 1948 चा विचार करता ही संख्या प्रचंड दिसून येते. हिंदू संस्थानात मुसलमान अल्पसंख्या असूनही त्यांचा पूर्ण क्षेत्रात वर्चस्व होता. संस्थानात धर्मनिहाय लोकसंख्या आणि त्यांची टक्केवारी लक्षात घेता बहुसंख्य प्रजा हिंदू असूनही धार्मिक आणि सांस्कृतिक अत्याचार त्यांना आघाताला सामोरं जावं लागत होता. हैदराबाद संस्थान विलीन होण्यापूर्वी जी शेवटची जनगणना झाली 1941 त्या 41च्या जनगणनेनुसार तेथील लोकसंख्या ही 1,63,38,534 इतकी होती. त्यात 85% हिंदू, 11% मुस्लिम आणि अन्य धर्मीय बाकीचे होती. जवळपास एकंदरीत या राजकीय स्थैर्याचा फायदा घेऊन निजामाने स्वतःचा आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव हा येथील समाज जीवनावर पाडलेला होता. उर्दू भाषा ही त्याने स्वतःची राजभाषा बनवली होती. गुणवत्तेपेक्षा जातीनं मुस्लिम असणे हे महत्वाचे होती. उच्च आणि प्रतिष्ठित असलेल्या लोकांना त्यांनी राजनैतिक मोठमोठ्या पदांवर बसवलेलं होतं प्रशासनात, न्याय व्यवस्थेमध्ये. एवढंच नव्हे तर भारत देशामध्ये असलेल्या इतर मुस्लिमांना बोलून त्यांना वसवलं होतं. भारताबाहेरच्या अनेक मुस्लिमांना त्यांनी भारतामध्ये बोलून या पद्धतीने हैदराबाद संस्थानामध्ये जागा दिल्या होत्या. एकंदरीत त्याने आपल्या संस्थानामध्ये तबलीग नावाची शुद्धीकरणाची चळवळ अवलंबली होती. तबलीग म्हणजे शुद्धीकरण, परंतु शुद्धीकरण करण्यापेक्षा
मुस्लिम धर्मीय इतर धर्मियांना मुस्लिमीकरण करणे असाच याने अपेक्षित अर्थ होता. त्यांनी 1930ला एक फरमान काढलं होतं, त्यानुसार तबलिगे इस्लाम ही संघटना स्थापन केली होती. त्याद्वारे शेकडो पगारी नौकर त्यांनी धर्मांतराची कामं करण्यासाठी ठेवलेली होती. ब्रिटिश रेसिडेन्सीचा 1 सप्टेंबर 1936चा एका मासिकातला अहवाल आहे. त्याच्यामध्ये ते असं नोंद होतात की या एका दशकामध्ये 20,000हून अधिक दलित कुटुंबांना, दलित लोकांना मुस्लिम धर्माची दीक्षा त्यानं दिलेली होती. एकंदरीत हे धर्मांतराचं काम शासकीय पाठिंब्यावर, शासकीय पैशांवर हा निजाम करत होता आणि तो हेतू पुरस्कार करत होता हे आपल्याला दिसून येतं. एकंदरीत निजामाने तिफतुल इस्लाम, खादिमल इस्लाम, इस्लाह हा मुसलमान यासारख्या 3 संस्था काढून धर्मप्रा 200 बहुतेक सरांचा रेंजचा प्रॉब्लेम येतोय. सर लवकरच जॉईन. सर ते म्यूट आहेत त्यांना अनम्यूट करा. कोण? हॅलो मुकुल देवर्षी सर म्यूट आहेत, त्यांना अनम्यूट करा. हा ओके. आणखी एक 15 ते 20 मिनिटं चालेल. हॅलो ओके हॅलो चालेल. येतोय सर, आवाज येतोय. चालेल, कंटिन्यू करा सर. ठीक आहे. आपण येऊन करतो ते असलेल्या निजामाच्या असलेल्या धर्मांध प्रवृत्तीशी. बोला सर बोला. एकंदरीत या निजामाने मुघलांपासून स्वतंत्र झाल्याच्या जो दिवस होता तो दिवस स्वतःचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला. साधारणतः 29 रजब म्हणजे आपल्या गुढीपाडव्याच्या आसपासचा हा दिवस होतो. त्यावेळेला यानं स्वातंत्र्य दिन म्हणून जाहीर केला आणि अनेक उत्सव घेऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की या निजाम स्टेटमध्ये स्वतःच त्याचं हाली नावाचं स्वतःच चलन व्यवस्था होती, त्याचं स्वतःच पोस्ट खातं होतं. त्यांनी NSR नावाची स्वतंत्र रेल्वे दळणवळणासाठी त्याची अस्तित्वात होती. त्याचबरोबर निजामाचं स्वतंत्र अस्तित्व दर्शविणारी परिवहन संस्था होती. नौकर भरतीसाठी हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस अस्तित्वात होती. स्वतंत्र शिक्षण व्यवस्था त्याची अस्तित्वात होती. आणि निजाम ब्रिटिशांकित असला तरी सार्वभौम शासन राबविण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं उचलली ती आपल्याला या पद्धतीने दिसून येतात. एका शैक्षणिक धोरणामध्ये उर्दू ही त्यानं सक्तीची केली होती. नव्हे तर उच्च शिक्षणाचे प्रमाण 10% जास्त जाऊ नये यासाठी तो प्रयत्नरत होता. कारण जर लोक शिकली तर स्वातंत्र्याच्या ओढीनं निजामाच्या असलेल्या सत्तेच्या विरुद्ध भांडतील ही त्याला भीती होती. त्यानं एकमेव अशा पद्धतीचं विद्यापीठ निर्माण केलं होतं, उस्मानिया विद्यापीठ, की ज्यामध्ये देशी भाषेतून मेडिकल, इंजिनिअरिंग, तांत्रिक आदी पदव्यांचं शिक्षण दिलं जात होतं आणि ते म्हणजे उर्दू. त्याने उर्दू भाषेला स्वतःची राजभाषा बनवलं होतं आणि सर्व व्यवहार हे उर्दू मधून झाले पाहिजेत. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण सक्तीनं केलं होतं ते उर्दू मधून. त्याचा परिणाम असा झाला की नोकरीच्या निमित्तानं उर्दू भाषा शिकता शिकता जवळपास 1000 लोक स्वतःची उर्दू भाषा म्हणून त्यांनी मातृभाषा म्हणून स्वीकारली होती असेही उल्लेख आपल्याला सापडतात. धोका तुमच्या समोर सांगतो की भाषेवरचं प्रेम संपलं की माणूस लाचारी पत्करतो
अस्मिता गमावून बसतो आणि या राज्यकर्त्यांना स्वतःचं दैवत मानतो. आणि पर्यायानं तीच स्थिती संस्थानामध्ये घडून यावी अशी निजामाची अवस्था होती. निजामाने स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी म्हणून अनेक अनेक ज्या संस्था निर्माण केल्या होत्या त्या आधारावर त्याला असं वाटत होतं की मी स्वतंत्र अस्तित्व माझं टिकून ठेवू शकतो. स्वतंत्र अस्तित्व या पद्धतीने मी टिकून ठेवू शकतो. एकंदरीत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती की त्यानं कशा पद्धतीनं हिंदूंना दूर सारलं होतं. उच्च शिक्षित असतानाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जास्त असताना नोकऱ्यांमधून डावललं होतं. 95% प्रशासकीय पदे ही फक्त हिंदूंकडे होती. असे दाखले किंवा अशी आकडेवारी या द.प. जोशींच्या काळाच्या पडद्याआडमधून या पुस्तकातून मिळते आपल्याला. साधारणतः गस्ती निशाण सारखे त्यांनी धार्मिक अत्याचारी स्वरूपाचे गस्ती निशाण 51, 52, 53 सारखे कायदे आणले की ज्यामुळं येथील हिंदूंवर धार्मिक स्वरूपाचे अनेक बंधनं त्यांनी आणली. आचाराची बंधनं आणली, विकारांची बंधनं आणली. येथील असलेल्या हिंदूंवर असलेल्या सण समारंभ साजरे करण्याच्या सार्वजनिक ठिकाणी त्यांनी बंधनं आणली. हे सगळं करत असताना या निजामाने स्वतःच्या असलेल्या बहादूर यार जंग यांच्या माध्यमातून एक संघटना निर्माण केली आणि ती संघटना होती इत्तेहादुल मुसलमीन. या संघटनेचे अस्तित्वच मुळात निजामाच्या पैशावर आणि त्याच्या पाठिंब्यावर निर्माण झालेलं होतं. या संघटनेचे सर्व बहादूर यार जंग यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की मुसलमान या देशाचे नेते आहेत, जेते आहेत आणि त्यांनी जिंकलेली हैदराबादची भूमी ही दारुल इस्लाम आहे आणि आमच्या असलेले निजाम हे आमच्या परमेश्वराची सावली आहे. म्हणजे जसा राज्यकर्त्याला हिंदूंमध्ये विष्णूचा अवतार मानतात तसंच त्यांनी राज्यकर्त्याला किंवा शासनकर्त्याला ईश्वराची सावली मानतात आणि तो दर्जा आमच्या निजामाची वाटचाल कुणीकडे होती हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की भारताच्या मध्यवर्ती भूभागामध्ये इस्लाम संस्कृती, इस्लाम धर्माने प्रेरित असलेलं एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची भूमिका निजामाची होती. त्याच्या असलेल्या अनेक संघटनांची होती. नव्हे तर ती त्याने पैशाच्या बळावर करून घेतली होती. निजाम हा प्रचंड श्रीमंत होता हे माहितीये. असं वर्णन करतात की एकंदरीत त्यांनी मोती वाळायला घातले तर 3 दिवस आपल्या छतावर कोठीचे तो मोती वाळवत होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती आणि या संपत्तीच्या जोरावर त्याने अशा अनेक संघटना पोहोचलेल्या होत्या ज्याच्यामध्ये ही असलेली इत्तेहादुल मुसलमीन सारखी संघटना होती. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निजामाने मध्य आशियामध्ये अनेक स्टेटला किंवा अनेक राज्यकर्त्यांना कर्ज किंवा पैसे पुरवलेले होते. इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड यासारख्या देशांना, डच यांना त्यांनी अशा पद्धतीने पैसे पुरवले होते. या पैशाच्या जोरावर तो दडपशाही लादू इच्छित होता आणि या दडपशाहीच्या जोरावर तो स्वतंत्र होऊ इच्छित होता. मला हे सांगायला वाटेल की याच इत्तेहादुल मुसलमीनचं एक अनवरस अपत्य जे पुढे या संघटनेचा प्रमुख झालं ते होतं या असलेल्या संघटनेचं जे अनवरस अपत्य म्हणून पुढे आलं ते म्हणजे रझवी, कासिम रझवी. हा उच्च शिक्षित होता परंतु उच्च शिक्षित माणसं ही धर्माच्या विचाराने किती पछाडली जातात आणि प्रभावित होतात हे आपल्याला लक्षात येतं. या कासिम रझवीची दिल्ली, गुलबर्गा, त्याचबरोबर उस्मानाबाद, लातूर, परभणी अशा ठिकाणी जी संघटनेच्या समोर व्याख्यानं दिली आहेत, जी त्यानं आपल्या असलेल्या मुखपत्रातून लेख लिहिली आहे, त्यामधून त्याची जळजळ, त्याची असलेली प्रचंड धार्मिक प्रवृत्ती, एक आक्रस्ताळेपणा हा दिसून येतो. या कासिम रझवीनं या संघटनेमध्ये बहादूर यार जंगचा 44 ला जो खून झाला त्यानंतर त्याने सत्तेची स्वतःकडे घेतली आणि त्यानं या रझाकारांची संघटना सर्वत्र उभारली. नावाला ही संघटना होती परंतु ते एखादं निमलष्करी दल असावं असंच होतं. म्हणजे या संघटनेच्या सदस्यांना गणवेश होता. या संघटनेच्या सदस्यांना बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देऊन बंदुका होत्या. या संघटनेच्या सदस्यांकडे तलवार होत्या. यांच्या कवायती व्हायच्या. यांची अशा पद्धतीनं संचलनं व्हायची. म्हणजेच रझाकार नावाचे एक निमलष्करी दल त्यांनी
गुंड प्रवृत्तीने निर्माण केली होती. असं म्हणतात की पगारीच्या लालसीपोटी जी महिन्याला 30 रुपये मिळत होती, त्यासाठी काही इतर धर्मीय लोक सुद्धा या संघटनेची सदस्य झाले होते किंवा ते या संघटनेमध्ये सामील झाले होते. साहजिकच रझाकारांचे अत्याचार असं जरी नाव उच्चारलं तरी आपल्या अंगावर शहारे येतात. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रझाकारांनी या असलेल्या हैदराबादच्या प्रदेशामध्ये प्रचंड अत्याचार केले. त्याची वर्णनं वाचली तरी भयकंपित व्हायला होतं. या रझाकारांनी खंडण्या लुटणे किंवा खंडण्यांसाठी खून पाडणे, श्रीमंतांच्या गड्यांवर आणि वाड्यांवर हल्ले करणे, बाजारपेठा लुटणे, हिंदू स्त्रियांवर अत्याचार करणे, धक आणि दडपशाही निर्माण करणे, अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवलेले दिसून येतात. एक प्रकारे ज्या जिन्नांनी पाकिस्तान निर्मितीपूर्वी हिंदू मुस्लिम दंगे जाणीवपूर्वक घडवून आणले होते, त्याचीच पुनरावृत्ती या संस्थानामध्ये कासिम रजवी करत होता. पर्यायानं धाक आणि दडपशाहीच्या वरवंट्यापुढे येथील जनता ही भरडल्या जात होती. निजाम आपल्या संस्थानामध्ये एक पोलादी पंजामध्ये येथील स्वातंत्र्याला दडपू इच्छित होता, परंतु कुठेतरी प्रतिकार करायला लोक निर्माण होतातच. तशा पद्धतीनं स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली इथे स्टेट काँग्रेसने जन्म घेतला. इथे असलेल्या महाराष्ट्र परिषदा निर्माण झाल्या. इथे असलेली राष्ट्रवादी विचारांची वृत्तपत्र निर्माण झाली की ज्यांनी येथील लोकांमध्ये स्वातंत्र्याची उर्मी निर्माण केली, येथील लोकांना स्वातंत्र्याचं महत्व पटवून दिलं आणि पर्यायानं या असलेल्या निजामाच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण केलं. साहजिकच यामधून अनेक आंदोलने निर्माण झाली. मग ज्यामध्ये अशा पद्धतीने वर्तकांचं आंदोलन असेल, गोरक्ष आंदोलन असेल, विद्यार्थ्यांनी चालवलेलं वंदे मातरम सारखं आंदोलन असेल, असहकार आंदोलन असेल, जेल भरो सारखं आंदोलन असेल, अशा पद्धतीची अनेक आंदोलनं या भागामध्ये घडून आली आणि या निजामाला कळून चुकलं की स्वातंत्र्याची पहाट आता उगवणार आहे, तिला आपण दाबून धरलं पाहिजे आणि त्यासाठी त्याला अत्याचार अधिक केलेले आपल्याला दिसून येतात. एकंदरीत स्वातंत्र्याची कवडसर किंवा स्वातंत्र्याचा प्रकाश या संस्थानामध्ये येण्यासाठी जो 1 वर्ष 1 महिने आणि 2 दिवसांचा काळ लागला, त्यामध्ये प्रचंड इथे उलथापालथी झालेली दिसून येतात. या कासिम रजवीनं अनेक अत्याचार केलेले दिसून येतात. एकट्या उस्मानाबाद जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर या नागावमध्ये किंवा सोलापूर बार्शीचा मार्ग काही भागातून या रस्ता हा या उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागातून जात होता, या गावातून जात होता. त्या गावावर त्यांनी भारतीय लष्करावर हल्ले करून या लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून भारतीय लष्कराने किंवा भारतीय संघराज्याच्या लष्करांनी अनेक रझाकारांना तिथे ठार मारलं. या सारसामध्ये बन्सीलालच्या घरावर हल्ला करून खंडणीसाठी तिथल्या असलेल्या लोकांना ठार मारताच गाव चवताळून उठलं आणि त्यांनी या रझाकारी लोकांना ठार मारलं. एकंदरीत अनेक उदाहरणं सांगता येतील की यांनी गावचे गाव पेटवून दिलेली दिसून येतात. पर्यायाने दहशतीचं दुसरं नाव हे रझाकार होते एवढं मात्र नक्की. आणि मग ज्या वेळेला हे वस्तुतः प्रचंड वाढलं, हे स्तोम ज्या वेळेला वाढलं, त्यावेळेला रझाकारांचे अत्याचार वाढले, त्यावेळेला या स्टेट काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी गांधीजींची भेट घेतली आणि त्यांनी गांधीजींना दिल्लीला सांगितलं की आता आमच्या समोर 2च पर्याय उरलेले. एक तर आम्ही संस्थान सोडून परागंद व्हावं आणि इतरत्र विस्थापित व्हावं किंवा निजामाबरोबर लढावं. गांधीजींनी सुद्धा याला मौन संमती दिली होती किंवा योग्य तो निर्णय घ्या म्हणून कळवलं होतं. याचाच अर्थ असा की गांधीजींनी जी भारतीय स्वातंत्र्य चळवळ अहिंसेच्या तत्वानं भारतामध्ये निर्माण केली, त्याच गांधी विचारधारेची स्टेट काँग्रेस मात्र या संस्थानामध्ये शस्त्रास्त्राने आता प्रतिकार करणार होती. यातूनच मग अनेक असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या फलटणी निर्माण झाल्या, ज्यांनी सीमावर्ती भागांमध्ये कॅम्प निर्माण केले आणि त्यांनी एकंदरीत या असलेल्या रझाकारांवर आणि निजामाच्या करोडगिरी नाके, बँका, त्यांचे पोस्ट ऑफिसेस, त्यांची असलेली प्रशासकीय इमारती म्हणजे तहसील, कारागृह यावर हल्ले करायला सुरुवात केली. यासाठी पैसा पाहिजे. मग पैसा मिळवायचा कुठून? तर नांदेडमधील उमरी सारख्या
या बँकेला स्वातंत्र्य सैनिकांनी लुटलं आणि जवळपास जी मोठी रक्कम मिळाली होती त्या रकमेतून शस्त्रास्त्र खरेदी केली. पर्यायाने निजाम आणि आता हे छुपयुद्ध या स्वातंत्र्य सैनिकांच्या चकमकीच्या रूपाने सुरू झालं होतं. यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची एक मालिका, जसं बिंदू असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील, जसे मराठवाड्यामध्ये होते तसेच तेलंगणामध्ये होते, तसेच कर्नाटकामध्ये होते आणि निजामाला हा संघर्ष आता महाग पडतो की काय अशी भूमिका जाणवू लागली. परंतु वेळ काढूपणाच्या धोरण करणाऱ्या निजामाने भारतीय संघराज्यासमोर जे पर्याय ठेवले त्यामध्ये एक पर्याय पटेलांकडे गेला आणि त्या माध्यमातून 2-3 त्यांनी अटींवर संघ राज्याबरोबर करार करण्याचा प्रयत्न केला. संरक्षण, दळणवळण आणि अशा पद्धतीनं या बाबतीमध्ये करार करून अंतर्गत स्वायत्तता मिळवण्याचा प्रयत्न केला. या बाबतीमध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याची तयारी दर्शवणार आहोत जर तुम्ही हे दिलं नाही तर. त्यांनी पटेलांना आणि भारतीय राज्यकर्त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड माउंटबॅटन किंवा अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे या ब्रिटिश सरकारकडे एक अर्ज केला होता की जर आम्हाला स्वातंत्र्य दिलं नाही तर आमच्या संस्थानामध्ये जातीय दंगे आणि धोपे उसळतील आणि त्याचा परिणाम म्हणून मग जे काही होईल त्याला तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे एक प्रकारे निजाम येन प्रकारे दबावांचं राजकारण करून स्वातंत्र्य होऊ इच्छित होता. या असलेल्या त्याच्या दहशतीची जळ सर्वसामान्य जनतेला वाढत होती. त्यातून दगडाबाई शेळकेंसारख्या एका महिलेने शस्त्रसंघर्ष चालू केला आणि या प्रेरणेतून संपूर्ण संस्थानभर अशा पद्धतीनं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जनता 21 जून 1948 ला ज्या वेळेला छत्रपती राजगोपालाचारी हे गव्हर्नर झाले आणि लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटनला परत गेले, ही संधी साधून भारतीयांनी पोलीस ऍक्शनचा एक निर्णय घेतला. पर्यायी पटेलांनी तसं जाहीर केलं की आम्ही आता संस्थानांमध्ये होत असलेले अत्याचार, प्रजेवर होत असलेले अत्याचार पाहता आणि प्रजेची असलेली मागणी पाहता, भारतीय भूमीवरील आणि भारतीय सीमावर्ती ठाण्यांवर, खेड्यांवर केलेले अत्याचार पाहता आम्ही आता शस्त्र संधी किंवा करणार नाही, तर शस्त्र उगारून संस्थानला वटणीवर आणणार आहे. आणि त्या पद्धतीनं सरदारांनी ज्या वेळेला हा पोलीस ऍक्शनचा भाग घेतला किंवा त्याला नाव दिलं, साहजिकच उघड युद्ध करता येत नव्हतं, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीने उघड युद्ध करणं हे अशा पद्धतीने नियमांना डावलून होतं. म्हणून सरदारांनी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अशा पद्धतीने त्यांनी नाव दिलं ऑपरेशन पोलो. परंतु तत्पूर्वी ऑपरेशन कबड्डी राबवण्यात आलं आणि या ऑपरेशन कबड्डीच्या माध्यमातून त्यांनी सीमावर्ती ठाण्यांवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं दिसून येते किंवा रजाकारांवर दबाव निर्माण केलेला दिसून येतो. परंतु ज्या वेळेला डोक्यावरून पाणी वाहून जाऊ लागलं आणि निजामाचे अत्याचार आणि त्याची आसुरी महत्वाकांक्षा पाहता सरदारांनी पोलीस ऍक्शनचा निर्णय घेतला, सैन्य पाठवायचा निर्णय घेतला. तत्पूर्वी निजामानं काय केलं होतं की निजामानं आंतरराष्ट्रीय चोर जो सिडने कॉटन होता ऑस्ट्रियाचा, त्याला प्रचंड पैसे पाठवले आणि त्याच्या माध्यमातून हवाई मार्गे प्रचंड मोठा शस्त्रसाठा आणून त्याने रजाकारांच्या हाती तो सोपवला. त्यांनी ऑस्ट्रिया, इंग्लंड, हॉलंड, डच यांच्या माध्यमातून काही शस्त्र खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जी गल्फ कंट्रीज आहेत किंवा त्यांनी जे अशा पद्धतीने मध्य आशियाई राष्ट्र आहेत, ते म्हणजे इराण, इराक, तुर्कस्तान या राष्ट्रांमधील प्रतिनिधींकडे आपले डेलिगेशन पाठवून त्यांचा पाठिंबा मागितला आणि वेळ प्रसंगी जर युद्ध झालंच तर मदतीचे त्यांच्याकडनं याचना केली की मी एक इस्लाम संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी राष्ट्र निर्माण करत आहे, तुम्ही मला संरक्षण द्या. या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे भूमिका मागितली. शेवटी पाकिस्तानने मदतीची ज्या वेळेला त्यांना संधी दिली किंवा पाकिस्तानने ज्यावेळेला मदत करायचं ठरवलं त्यावेळेला भूभाग मार्गे तर येणार नाही, मग समुद्र मार्गे असलेली ही भाडोत्री सैनिक मिळवता यावीत म्हणून त्यांनी गोवा खरेदी करण्यासाठी या पोर्तुगीजांबरोबर बोलाचाली सुरू केल्या. अनेक बैठका आणि डेलिगेशन झालेले दिसून येतात. परंतु महात्मा गांधींना ज्या वेळेला हे कळालं त्यावेळेला महात्मा गांधींनी याला प्रखर विरोध केला आणि म्हणून
गोवा खरेदी करण्याचा विचार निजामानं सोडून दिला. अन्यथा समुद्र त्याला जवळ पाहिजे, समुद्र मार्गे यातायात कर्तव्य म्हणून हाही प्रयत्न त्यांनी केला होता. हे सर्व राष्ट्रविघातक उपद्व्याप पाहता भारतीय सरकारने पोलीस ऍक्शनची जबाबदारी स्वीकारली आणि लष्कर पाठवायचं ठरवलं. 13 सप्टेंबर 1948 ला भारतीय लष्कर 4 बाजूंनी या निजामाच्या असलेल्या हैदराबादवर चालून गेलं. त्यामध्ये सोलापूर, चाळीसगाव, बुलढाणा, वरंगळ या बाजूने होतं. तर हवाई हल्लेही करण्यात आले. पहाटे 4 वाजता 13 सप्टेंबरला भारतीय सैन्याने आगेकूच करत संस्थानामध्ये पाऊल आणि रजाकारांची त्यावेळेला धावपळ सुरू झाली. तुरळक ठिकाणी संघर्ष झाला. एक उदाहरण सांगतो की 2च तासामध्ये त्यांनी तुळजापूर आणि नळदुर्ग हे महत्वाचं ठाणं जिंकून घेतलं. रजाकारांनी मुख्य पूल उडून देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने तो त्यांचा हाणून पाडला. अनेक रजाकारांना बंदी बनवण्यात आलं. तिथून पुढे भारतीय सैन्याची जी आगेकूच चालू झाली ती विजय आणि विजय मिळवत रजाकारांना पाठीशी ढकलत झाली. या असलेल्या भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन निजाम स्टेटमध्ये ज्यांनी संघर्ष उभारला ते स्वामी रामानंद तीर्थ या वेळेला जेलमध्ये होते. पर्यायानं त्या जेलवर या रजाकारांनी हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण तोही अयशस्वी झाला किंवा तेथील असलेल्या लोकांमुळे आणि इतरांमुळे तो वाचला. पर्यायानं ज्या वेळेला भारतीय लष्कराने अवघ्या 4 दिवसामध्ये सिकंदराबाद पर्यंत धडक मारली आणि निजाम आणि त्याचा असलेला वजीर या सगळ्यांचीच डोळे पांढरे झाली. जो कासिम रजवी 4 दिवसामध्ये या हैदराबादच्या सीमा दिल्लीला भिडवणार असं म्हणत होता, जो कासिम रजवी या हैदराबादच्या बादशहाला किंवा हैदराबादच्या निजामाच्या पायावर बंगालचा उपसागर पाणी घालेला असं म्हणत होता, जो कासिम रजवी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हैदराबादच्या निजामाची सत्ता ही मुसलमानांचं प्रतीक आहे असं म्हणत होता आणि दरपुक्ती करत होता. हिंदी सैन्याला धूळ चारण्याची भाषा बोलत होता. त्या 1.5 ते पावणे 2 लाख ज्यांनी सैन्य उभारलं होतं त्या कासिम रजवीची ही रजाकार सेना कुठे पळून गेली. निजामाच्या मुख्य फौजेने तर स्वतःची असलेली बंदुका टाकून दिल्या आणि भारतीय लष्करापुढे त्यांनी शरणागती पत्करली. साहजिकच तो दिवस होता 17 सप्टेंबर 1948. या सगळ्या संघर्षामध्ये 32 भारतीय जवान कामी आले तर 1863 निजामाच्या वतीने लोक कामी आले. अनेक जायबंदी झाले, परंतु शेवटी निजाम दाती तृण धरून भारतीय संघराज्यामध्ये सामील व्हायला तयार झाला आणि तसं त्यांनी भारताचे प्रतिनिधी मुन्शी यांच्याबरोबर लेखी करार केला. तेव्हाच हे युद्ध थांबवण्यात आलं आणि एक प्रकारे निजामाचं अस्तित्व नष्ट करून हा प्रचंड मोठा भूभाग भारतीय संघराज्यामध्ये सामील झाला. जर असं झालं नसतं तर भारतीय भूमीच्या छाताडावर विराजमान झालेलं हे प्रतिगामी शक्तीचं प्रतीक, एक प्रकारे भारतीय राष्ट्रपुरुषाला निर्माण झालेला हा अल्सर कायम राहिला असता आणि तो कायम डोकेदुखी राहिला असता. या असलेल्या पंडित नेहरूंच्या कौशल्यानं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वानं आणि भारतीय लष्करामुळे हा प्रश्न निकाली निघाला. हे एक होतं. याबरोबर जो दुसरा प्रश्न होता तो जुनागड संस्थानचा. आपल्याला माहिती की जुनागड संस्थानामध्ये अशीच परिस्थिती होती. जे अशा पद्धतीने काठियावाड प्रांतामध्ये हे जे संस्थान होतं त्याची 90% प्रजा हिंदू होती तर 10% प्रजा ही फक्त मुस्लिम होती. मात्र तेथील राज्यकर्ता हाही मुस्लिम होता. साहजिकच महावत खान नवाब हा तेथील प्रमुख होता. त्याचा दिवाण शहानवाज खान हा जुनागडचा कारभार पाहायचा. यांना पण प्रतिगामी सरंजामी वृत्तीचे डोहाळे लागून स्वातंत्र्य होण्यासाठी ते धडपडत होते. शेवटी स्वातंत्र्य होताच येत नाही का, तर मग आपण पाकिस्तानमध्ये सामील होऊ या पद्धतीनं ते धडपडत होते. यांनी किंवा असलेल्या या द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला प्रतिसाद या जुनागड संस्थांनी दिला. परंतु साहजिकच ज्या वेळेला तेथील डोकेदुखी उत्तरोत्तर वाढत गेली, तेथील लोकांनी अशा पद्धतीने जनसंघर्ष करण्याचा प्रयत्न केला. तेथील असलेल्या अनेक संस्थानिकांनी भारतीय संघराज्याकडे तक्रार केली की या असलेल्या जर जुनागडचं हे तुम्ही अस्तित्व मान्य करत असाल तर आम्हाला संरक्षण द्या,
आम्हाला धोका निर्माण झाला आणि जुनागडची कारस्थानही तशीच चालू होती. त्यांची युद्ध खुमखुम येऊन त्यांच्या सेना या इतर संस्थानिकांच्या सीमेवर येऊन थांबल्या होत्या. अशा वेळेला काठियावाड संस्थानांनी विरोध केला आणि त्यांनी भारतीय संघराज्यांना सांगितलं की या जुनागडचा तुम्ही प्रश्न निकाली लावा. त्याचबरोबर नवसागर, भावनगर, मोरंबी, पोरबंदर याही संस्थानांनी जुनागड विरोधात भूमिका घेऊन भारतीय संघराज्याला कारवाई करायचा आग्रह केला. याच वेळेला मुख्य असलेला या नवसागरचा नवाब हा जो होता तेथील, त्यानं भारतीय लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली, सैन्याच्या बळावर आणि पाकिस्तानच्या पाठबळावर. पाकिस्तान चिथावणी देऊन सांगत होता की तुम्ही संमिलीनीकरणाचा करार केला, आता विलिनीकरण करायला आम्ही येतोय. भौगोलिक दृष्टिकोनातून हजारो मीटरचं अंतर असलं तरी हा असलेला नवाब पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छित होता. अशा वेळेला येथील थोर गांधीवादी नेते रावळदास गांधींनी त्या ठिकाणी तात्पुरत्या अस्थायी सरकारची घोषणा केली, लोकांना संघटित केलं आणि संघर्ष आरंभला. लोकांचा संघर्ष दडपण्यासाठी या नवाबाने प्रचंड अत्याचार केले. शेवटी पटेलांनी तिथेही सैन्य पाठवलं. त्यावेळेला हा निजाम घाबरला आणि तो पाकिस्तानला पळून गेला. त्याचा असलेला दिवाण यांनी शरणागती पत्करली आणि शेवटी विलिनीकरणावर स्वाक्षरी करून जुनागड सारखी असलेली ही जुनाट प्रवृत्ती मोडीत काढली आणि त्यांना भारतीय संघराज्यामध्ये सामील व्हायला भाग पाडलं. या मालिकेमध्ये तिसरं मुख्य संस्थान होतं ते म्हणजे काश्मीर. काश्मीरच्या बाबतीमध्ये तर अजूनही हा सल आपल्या मनामध्ये आहे. परंतु शेषराव मोरेंनी जे शापित नंदनवन नावाचं पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ज्या वेळेला संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला जिना, नेहरू आणि तत्कालीन असलेल्या लोकांनी एक करार केला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की भूमीची सलगता आणि त्यामध्ये एकंदरीत असलेली लोकसंख्येचं प्रमाण पाहता त्या संस्थानांनी त्या असलेल्या संघराज्यामध्ये सामील व्हावं. आणि त्या दृष्टिकोनातून काश्मीरमध्ये मुस्लिम संख्या ही जास्त होती, तर तेथील राज्यकर्ता राजा हा हरिसिंग हिंदू धर्मीय असला तरी हिंदूंची संख्या ही कमी होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हायला पाहिजे होतं. वस्तुतः हरिसिंगाची इच्छा ही भारतामध्ये सामील होण्याची होती, परंतु त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स स्थापन करणारे हे अब्दुल्ला किंवा नॅशनल कॉन्फरन्स स्थापन करणारे तेथील नेते यांनी याला विरोध केला आणि स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं या पद्धतीने त्यांनी मागणी केली. पर्यायाने आपल्याला माहिती की हा प्रश्न कशा अर्थानं किचकट बनत चालला. राजा हरिसिंगाच्या निर्णयाविरुद्ध तेथील जनतेला या असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या स्वयंसेवकांनी उचकवलं आणि पूर्ण वातावरण बिघडलं. पर्यायाने तो मोर्चा ज्यावेळेला हरिसिंगाच्या हवेलीवर जाणार होता त्यावेळेला हरिसिंगाने या असलेल्या नेत्यांना स्थानबद्ध केलं आणि अशा पद्धतीने त्यांना कैदेत टाकलं. त्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांची आणि नेहरूंची मैत्री असल्या कारणाने नेहरू ज्या वेळेला काश्मीरला गेले त्यावेळेला हरिसिंगांनी नेहरूंना सुद्धा या असलेल्या काश्मीरच्या भूमीवर पाय ठेवू दिला नाही आणि तुम्ही वापस जा म्हणून सांगितलं. त्यामुळे नेहरू आणि हरिसिंग यांच्यामध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला. पर्याय ज्या वेळेला या काश्मीरचं जर भौगोलिक स्थान पाहायचं झालं तर भारताच्या उत्तरेकडे असलेला हा प्रदेश अतिशय महत्वपूर्ण होता, कारण त्याच्या सीमा या एकीकडे अफगाणिस्तान, दुसरीकडे असलेल्या चीन, तिसरीकडे रशिया यांना लागून होत्या. आणि पर्यायाने अशा अर्थानं सामरिक अर्थानं महत्वाच्या प्रदेशावर भारतामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं होतं. परंतु भारतीय राज्यकर्त्यांनी लोकसंख्येचा मुद्दा करून उदासीनता दाखवली आणि तिकडे पाकिस्तान तर टपूनच बसलेला होता. पर्यायानं पाकिस्तानने संधी साधली आणि त्यांनी टोळीवाल्यांच्या वेशामध्ये या असलेल्या काश्मीरवर पाकिस्तानी सैन्य घुसवलं. त्यातून जो काही अफरातफरी निर्माण झाली, साधारणतः या अफरातफरीमध्ये काश्मीरवर 24 ऑक्टोबरला राजा हरिसिंगांनी भारत सरकारकडे मदतीची याचना केली की पाकिस्ताननं आमच्यावर हल्ला केला आणि लवकरच आमचं अस्तित्व संपुष्टात आणतील तर तुम्ही आमच्या अस्तित्वासाठी मदत करा. पर्यायानं भारतीय संघराज्याने एक भूमिका घेतली की आधी सामिलीकरणाच्या करारावर स्वाक्षरी करा
नंतर तुम्हाला लष्करी मदत करतो. मग आधी मदत का आधी सामिलीकरण करार या वादामध्ये 2 दिवस गेले. पर्यायाने त्यांचा असलेला प्रधान ज्या वेळेला दिल्लीला आला आणि त्याने सामिलीकरणाच्या हस्ताक्षर केले, करारावर हस्ताक्षर केले, तेव्हा भारतीय लष्करांनी हवाई दल मार्गे श्रीनगरला उतरले आणि या टोळीवाल्यांवर हल्ले करून एक एक प्रदेश त्यांच्याकडून ताब्यात घेतला. मग लडाख यापासून अलिप्त होता, कारण तिथल्या लष्कराने तो साबूत ठेवला होता. पण बारामुल्ला, काराकोरम आणि अन्य भाग अशा पद्धतीनं टोळीवाल्यांच्या ताब्यामध्ये गेला होता. लवकरच श्रीनगरही ताब्यात जाणार होतं, परंतु भारतीयांनी ते वाचवलं आणि अशा पद्धतीनं पाकिस्तानी घुसखोरांना एकंदरीत लांब हुसकावून दिला. पण त्याच वेळेला भारताच्या वतीनं एक चूक झाली, ती म्हणजे 1 जानेवारी 1948ला पाकिस्ताननी जे काश्मीरवर आक्रमण केलं त्याच्या विरोधामध्ये भारताने सुरक्षा परिषदेकडे तक्रार केली, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे, युनोकडे तक्रार केली. या उलट पाकिस्तानने पण पुन्हा तक्रार केली की भारतानेच बळजबरीनं सैन्य पाठवून हरिसिंगावर दबाव आणून हा सामीलनामा करार करून घेतला. एक लक्षात घ्या की टोळीवाल्यांच्या ताब्यामध्ये जो काश्मीरचा 1/3 भाग होता तो भारतीय लष्कराने का ताब्यात घेतला नाही, तर याविषयी विचारवंत ज्या वेळेला विचार मांडतात त्यावेळेला ते असं म्हणतात की या असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते किंवा त्यांचा प्रभाव त्या प्रदेशामध्ये जास्त नव्हताच, त्यांची चळवळ तिकडे जास्त नव्हतीच आणि म्हणून भारतीय लष्कराने तिथपर्यंत पाऊल टाकलं नाही किंवा तो भाग ताब्यात घेतला नाही. ब्रिटिश आणि युनोनं मध्यस्थी केली आणि युनोच्या मध्यस्थीनंतर ही लाईन आखण्यात आली, जी आज भारत आणि पाकिस्तान ही रेषा आपण पाहतो, ही लाईन पाहतो. प्रामुख्याने हा प्रदेश हा कुणाच्याच अखत्यारीत नाही, धड पाकिस्तानच्या नाही किंवा धड भारताच्याही अखत्यात राहणार नाही, तर तो मुक्त काश्मीर राहील अशी संधी झाली होती. परंतु हळूहळू या टोळीवाल्यांच्या मदतीनं पाकिस्ताननं त्याच्यावर स्वतःचा कब्जा केला, स्वतःचं प्रशासन निर्माण केलं, स्वतःचे असलेली अधिकारी तिथे पाठवले आणि तो प्रदेश स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला. एकंदरीत काश्मीर हे भारतामध्ये सामील झाला असलं तरी त्याला अनेक पैलू आहेत, अनेक त्या दृष्टिकोनातून चळवळी झाल्या, अनेक अशा पद्धतीनं त्याच्यावर विचारमंथन होऊ शकतात. त्यामध्ये एकंदरीत पाकिस्तान बरोबर 370चा कलम करार करण्यात आला. एका देशामध्ये 2 पंतप्रधान 2 निशाणे कसे राहू शकतात, त्यांना स्वायत्तता, त्यांना स्वायत्तता द्या, त्यांना अशा पद्धतीनं त्यांच्या विकासाचा मार्ग पूर्ण अवलंबा, त्यांना अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर खडे होऊन विकास पर्वामध्ये सामील करून घेण्यासाठी अनेक दृष्टिकोनातून भारतानं आतापर्यंत लाखो पैसा घातलाय. अनेक सैनिकांचे अशा पद्धतीनं तिथे शहीद रूपाला तिथे आपले सैनिक धारातीर्थी पडलेले. पाकिस्तान बरोबर काश्मीर प्रश्नावरून आतापर्यंत 4 युद्ध झाली आहेत, त्यामध्ये प्रत्येक वेळेला पाकिस्तान पराभूत झाला, परंतु तो त्यातून अजूनही काही बोध घेत नाही, अजूनही छोटे युद्धच करतोय. पर्यायाने काश्मीर भारतामध्ये सहभागी झाला असला तरीही अशा पद्धतीनं ज्या गोष्टी घडल्या, आता सुदैव असं आहे की येता 1920 हे वर्ष जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दुःखदायक असलं तरी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या काही निर्णयांमुळे आपल्याला सुखकारक वाटतंय. ते याच्यासाठी 370 सारखं अन्यायकारक कलम रद्द झालं आणि भारतीयांप्रमाणेच आता काश्मीर मधल्या जनतेला पण भारतीय मुख्य प्रवाहामध्ये सामील होता येईल, हा एक त्या पाठीमागे असलेला आशावाद आहे. काश्मीर समस्या संपली. संस्थानांच्या बाबतीमध्ये अनेक गमती जमती झालेल्या आपल्याला दिसून येतात, ज्याच्यामध्ये साधारणतः जोधपूर नरेशांनी जरी ते हिंदू राज्यकर्ते असले, जरी त्यांची प्रजा हिंदू असली तरी ते जिनांचे फॉलोअर होते आणि म्हणून त्यांना पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचं होतं. अर्थातच हे शक्य नाही, कारण सलग भूमीच्या आधारावर तुम्हाला भारतीय संघराज्यामध्ये सामील व्हावं लागेल असं पटेलांनी ठणकावून सांगितलं आणि जोधपूर नरेशांना भारतामध्ये सामील व्हावं लागलं. तशीच गोष्ट पाकिस्तानमध्ये बिलापूर सारख्या असलेल्या या संस्थांची होती. तेथील राज्यकर्ता हा मुस्लिम असला तरी पुरोगामी होता आणि म्हणून त्याला भारतामध्ये सामील व्हायचं होतं. तर त्याला पण भारतीय संघराज्याने कळवलं
की हे शक्य नाही, सलगता या पार्श्वभूमीवर आपल्याला भारतीय संघराज्यामध्ये सामील होता येणार नाही आणि म्हणून त्याला सामील केलं नाही. या बाबतीमध्ये फ्रेंच मात्र थोडेसे दूरदृष्टीचे निघाले. आता आपला गाशा गुंडाळायची वेळ आहे असं समजून त्यांनी स्वतः या असलेल्या पॉंडेचेरीचा ताबा अशा पद्धतीने थोड्याशा संघर्षानंतर भारतीयांना सुपूर्द केला. पण गोवा हे हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं आणि साहजिकच ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 19 डिसेंबर 1961 पर्यंत हे पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होतं. याही ठिकाणी अशाच पद्धतीचे धार्मिक अत्याचार चालायचे. याही ठिकाणी तेथील प्रजेची लूट चालायची. गोवा, दीव, दमण, साष्टी या भागामध्ये पोर्तुगीजांनी स्वतःचा कहर चालू केला. परिणामी तिथेही ज्या वेळेला स्वातंत्र्याची असलेली उर्मी निर्माण झाली त्यावेळेला संघर्ष निर्माण झाला. त्या संघर्षाला गांधीजींनी हरिजन या वृत्तपत्रातून मूक पाठिंबा दिला होता, नव्हे तर उघड अशा पद्धतीनं पाठिंबा दर्शविला होता. साहजिकच त्या ठिकाणी 1946 ला राम मनोहर लोहिया यांनी स्वातंत्र्याची आकांक्षा जागवली आणि संघर्ष सुरू केला. परिणामतः हा 1954-56 मध्ये इथे काही उठाव झाले. त्याचबरोबर 1964 ला गोवा विमोचन सहाय्यक समिती निर्माण करण्यात आली आणि त्यांनी या गोव्याच्या दडपशाही विरोधामध्ये आंदोलनं केली. अनेकांना फासावर जावं लागलं, अनेकांना बंदुकांची गोळी धारण करून शहीद व्हावं लागलं. परंतु सरते शेवटी भारतीय लष्कराला यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि तेथील प्रजेची इच्छा काय आहे तर भारतामध्ये सामील व्हायची हाच एक दृष्टिकोन ठेवून याच तत्वाला अनुसरून भारतीय लष्कराने 1961 ला या गोव्यावर आक्रमण केलं आणि तो प्रदेश ताब्यात मिळवला. भारताच्या दृष्टिकोनातून काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे असलेल्या पंजाब पासून ते इकडे असलेल्या आसाम, बंगाल पर्यंत आता सलगता निर्माण झाली होती. एक अखंड देश निर्माण झाला होता. परंतु प्राचीन वैभवशाली असलेल्या भारतीय भूमीचा हा किती टक्के भाग होता असा विचार करायचा झाला तर तो 60-70% भाग नाहीये. म्हणून आपण आजच्या पार्श्वभूमीवर विचार करायचा झाला तर या स्वातंत्र्य संग्रामानंतर किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर, भारतीय स्वातंत्र्याच्या उदयानंतर 74 वर्षानंतर ज्या वेळेला संस्थानांच्या प्रश्नांकडे आपण वळून पाहायचं झालं तर एक लक्षात येतं की आजही अशा काही शक्ती आहेत की ज्या प्रतिगामी आहेत, ज्या राष्ट्रवादी हिताला विरोध करतात, त्या राष्ट्रवादी भूमिकेला विरोध करतात. त्यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ते विरोध करतात. त्यांना नेहमीच ओळखलं पाहिजे. 74 वर्षानंतरही भारत बलशाली झाला नाही, हे का नाही झाला हे ओळखून स्वतः आत्मनिर्भर भारताची जी आज हाक दिली जाते त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि भारत आत्मनिर्भर बनला पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. संरक्षणाच्या बाबतीत असेल, धनधान्यांच्या बाबतीत असेल, उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये असेल, शेतीच्या बाबतीमध्ये असेल, भारतामध्ये संशोधन आणि त्या माध्यमातून विकास पर्व हे अवतरलं पाहिजे. वेळ आता ती आहे की भारतानं विश्वाला स्वतःचं नेतृत्व प्रदान केलं पाहिजे. जे प्राचीन काळामध्ये भारत होता तो आता पुन्हा एकदा विश्वगुरु बनण्याकडे त्यांनी वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी म्हणून आणि सहकारी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मे याच दिवशी ध्वजारोहण करायचं आणि स्वतःच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागवायचं का? तर असं नाही. राष्ट्रप्रेम हे आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे, दैनंदिन जीवनातून ते व्यक्त झालं पाहिजे. केवळ आपण प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण हा बांधवपणा एरवी जातो कुठं? दैनंदिन जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये हे बंधुप्रेम तर दिसते कुठं? केवळ माझी जात, माझा समाज, माझा प्रदेश, माझा प्रांत, माझी संघटना याचाच विचार करणारे संकुचित मनोवृत्तीचे नेते जोपर्यंत असतील तोपर्यंत आपली प्रगती ही होणार नाही. आणि म्हणून प्रतिज्ञा जर खरी ठरवायची असेल, पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा असते परंतु आपण ती कधी शिकत नाही, किंबहुना ती शिकवलीच जात नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळं आहे परंतु ते इम्प्लिमेंट केलं जात नाही
आणि म्हणून परवाची जी लागू झालेली किंवा जो ड्राफ्ट स्वीकारला गेला त्याच्यावर अजून अनेक प्रोसेस व्हायची नवशैक्षणिक धोरणाच्या, तर त्यामध्ये राष्ट्र निर्माण, चरित्र निर्माण यासाठी असलेले हे संस्कार, यासाठीची शिक्षण पद्धती जी राबवली जाणार आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून दैनंदिन जीवनातून राष्ट्रप्रेम कसं उद्युक्त होईल यासाठी आपण झटलं पाहिजे. विघातक वृत्तींना वेळीच ओळखलं पाहिजे. हे जे घुसखोर आहेत, नक्षलाइट एरिया आहे, हे जे बंडखोरीचं पीक खलिस्तानवादी आहे, आपल्याकडे प्रांतांच्या संघर्षावरून किंवा प्रांतीय भूमिकेवरून संघर्ष लुटतो आहे, पाण्याच्या वाटपावरून संघर्ष करतो आहोत, बेळगाव हे कर्नाटकात का महाराष्ट्रात यावरून संघर्ष करतो आहोत, ते भारतात आहे हे महत्वाचं आहे. तेथील लोकांची भावना काय आहे ते जाणणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण संकल्प करायला पाहिजे की जे स्वप्न भारतीय स्वातंत्र्यानंतर आपल्या असलेल्या पूर्वजांनी पाहिलं होतं ते साकार करण्यासाठी मी काय करणार आहे यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. यासाठी आपण प्रामाणिक राहून स्वतःमध्ये राष्ट्रवादी वृत्ती जागवली पाहिजे. हे करत असताना समारोपामध्ये फक्त मी समारोपाकडे येऊन एकच म्हणतो की नानाजी पालकर यांनी एक उठावणीचे श्लोक लिहिलेले आहेत. यातून श्लोकांचा अर्थ जर घेतला तर आपल्याकडनं काय अपेक्षित आहे हे लक्षात येतं. त्या श्लोकांमध्ये असं ते म्हणतात की खरी देशभक्ती ही कृतीने दिसावी, मुखी वाच्यता भक्तीची त्या नसावी, तुम्हा पाहुनी बंधूंना धीर यावा, असा पंथ हा एकतेचा धरावा. बलानेच राष्ट्रवरी नित्य येती, बलानेच राष्ट्रवरी नित्य येती, बलानेच स्वातंत्र्य गीतास गाती, समर्था मिळे मुक्तीचा गोड ठेवा, तरी देश सामर्थ्यशाली करावा, तरी देश सामर्थ्यशाली करावा. म्हणून आपणाला पुन्हा एकदा आजच्या या प्रसंगी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जवळपास 1.5 तास अत्यंत ओघवत्या वाणीमध्ये सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. विशेषतः या सांस्कृतिक ऐक्य आणि राजकीय ऐक्य हे दोन्ही किती आवश्यक आहे याबाबत सरांनी आम्हाला जाणीव करून दिली. त्याचबरोबर एकाच संस्थानावर म्हणजे जवळपास हैदराबाद संस्थानावर जवळपास अर्धा तास बोलत होते. याच्यातून सरांचा सखोल असा. सर तुमच्या जवळचा दुसरा माईक बंद, मीट ऍप्लिकेशन बंद करा, डबल आवाज येतोय. तुमच्या जवळ दुसरं मीट ऍप्लिकेशन ओपन आहे कोणाचं तरी. ठीक आहे. तर या अनुषंगाने सरांनी जी मांडणी केली की रिलिव्हन्स म्हणजे आताची जी परिस्थिती आहे, राष्ट्राची जी सध्या घडामोडी घडत आहेत त्याशी सरांनी हा सगळा विलिनीकरणाचा प्रश्न, सामीकरणाचा प्रश्न आणून भिडवला. तो अत्यंत स्तुत्य आहे. आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं हा आम्ही छोटासा एक प्रयत्न राष्ट्रीय एकात्मतेसाठी केला होता. आणि या सर्व घडामोडीमध्ये सरांनी म्हणजे असं एकही कोपरा सोडला नाही. म्हणजे जुनागड असेल, काश्मीर असेल, त्याचबरोबर जोधपूर सारख्या संस्थानाचं म्हणजे एक नवीन माहिती कळली की जोधपूरचे संस्थान हे हिंदू असून देखील किंवा धार्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या भारताशी एकरूप झालेलं असताना देखील त्यांनी वेगळा विचार केलेला होता. अशी एक वेगळी माहिती सरांच्या याच्यातून आम्हाला मिळाली. म्हणजे एक प्रकारे तब्बल 1.5 तास ओघवत्या वाणीतून सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं हे अत्यंत सखोल आणि चिंतनीय होतं. आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर शिवानंद जाधव यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या सत्राचा समारोप करावा व आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. प्राचार्य पुणेश्वर महाविद्यालय आंबेजोगाई प्राध्यापक देवर्षी सर, उपप्राचार्य कोलेश्वर महाविद्यालय आंबेजोगाई यांनी
जो काही इतिहास विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या या रसाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. इतिहास विभागाने जे काही हा वेबिनार आयोजित केलेला आहे त्या वेबिनार साठी सरांनी वेळ देऊन सखोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल येत नाही. सरांचं आभार. सर्व सहभागी प्राध्यापक महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या महाविद्यालयातून या सेमिनार साठी उपस्थिती दर्शविली. धन्यवाद सर. वेळात वेळ काढून नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. म्हणजे स्वातंत्र्य दिन असताना सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं